जीव तोडून काम केलेलं असतं आणि मग नॉमिनेशन आपल्याला मिळतात आणि मग आपल्याला वाटतं की कुठेतरी ते मिळायला पाहिजे, पण ते तिसऱ्यालाच कोणाला तरी मिळतं. त्याच्यानंतर मग मी दोघा जणांना असंच विचारलं, कारण ती कुठल्या ना कुठल्या तरी प्रोडक्शन हाऊसमध्ये आपले मित्र असतात किंवा अरे काय, तर म्हणाले तू दादा तुम्ही खूप अच्छा ऑडिशन दिया था, लेकिन क्या है ना, एक डायरेक्टर का कोई दोस्त था, तो उसको दिखाने के लिए तेरा ऑडिशन मंगाया था. आपल्या त्या चेहऱ्यावर नाही, पण तिथे तुमचा चेहरा, तुमची उंची मॅटर नाही करत, तुमचं काम. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कामाने लोक ओळखतात, नावाने कोणी ओळखत नाही. लॉबी आहे, मी आता हे एवढं तर बोलू शकतो, मराठी इंडस्ट्रीमध्ये लॉबी आहे. ह्याच्यात त्यांना मला नाही वाटत काय वाईट वाटलं असेल, कारण हे लोकांना निर्लज्ज लोक आहेत, ही भंपक लोक आहेत मी तर म्हणेन. आम्ही जेव्हा फिल्म बघायला गेलो तो पूर्णच्या पूर्ण ट्रॅक कापला होता आमचा, म्हणजे आम्ही जराशी सुद्धा दिसलो नाही. बऱ्याचशा वेळेला मला खंत अजून कुठल्या गोष्टीची वाटते की बऱ्याच प्रोडक्शन हाऊसमधून माझं ऑडिशन मागवतात आणि मी अगदी शॉर्टलिस्ट होतो. म्हणजे आत्ता आपलं शूटिंग असणार आहे उद्या किंवा परवा, सगळं पैशाचं नक्की होतं आणि त्याच्यानंतर आपलं काम जातं. हॅलो, हाय, नमस्कार. मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मज्जाचा अड्डा या कार्यक्रमात तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 30 वर्षाची पोस्टाची नोकरी ते थक्क करणारा अभिनयाचा प्रवास, हाच आहे आपला आजचा कलाकार. चला तर मग सुरू करूयात तुमचा आमचा लाडका मज्जाचा अड्डा. सगळ्यात आधी खूप स्वागत तुमचं मज्जाच्या अड्ड्यावर, आणि इतका वेळ काढून आलात यासाठी खूप थँक्यू. कसे आहात आणि सध्या काय सुरू आहे? मस्त मजेत आहे, आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलात मज्जाचा अड्डा यावर. मी तुमचे आभार व्यक्त करतो, कारण अशी संधी फार कमी कलाकारांना मिळत असते, ती माझ्या वाटेला आली आहे. त्यामुळे मी तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो की या अड्ड्यावरती मला व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. आणि सध्या काय नाही, नुकतीच एक फिल्म रिलीज झाली आहे माझी की मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी, की ज्याचं आम्ही 22 ते 23 वर्षापूर्वी नाटक करायचो. त्याच्या 550 शो आम्ही हाऊसफुल शो केलेले आहेत आणि त्याचा चित्रपट झाला आहे. त्याच्यामुळे एक सर्कल पूर्ण झालं की अशा चांगल्या गाजलेल्या नाटकावरून चित्रपट होणं आणि त्याच्यामध्ये आपण असणं ही माझ्यासाठी खूप म्हणजे आनंदाचीच गोष्ट होती. आणि एक नोकरी करून कामात शोधणं चालू आहे. आता एक नवीन एक वेबसिरीज येते, शाहरुख खान त्याचे प्रोड्युसर आहेत आणि आर्यन खाननी डिरेक्ट केलेली, प्रोडक्शन नंबर 20. ते आता मला वाटतं बहुतेक ह्या 1-2 महिन्यात रिलीज होईल. त्याचं आता सगळं पोस्ट प्रोडक्शन सुरू आहे. अगदीच. आणि हा मज्जासाठी म्हणजे आमच्यासाठी हा पहिलाच इंटरव्ह्यू आहे तुमचा की तुम्ही काय म्हणतात की बरेच तुमचे चित्रपट पाहिले आम्ही, ऍड्स मध्ये बघतो, आम्ही सिरियल्स मध्ये पाहतो, पण हा इंटरव्ह्यू तुमचा पहिलाच आहे आमच्यासाठी. कारण फार कमी वेळा भेट होते आणि भेट झाली तरी तसा योग जुळून येत नाही की इंटरव्ह्यू झाला पाहिजे. तो हा एक मज्जाचा अड्डाचा इंटरव्ह्यू तुमच्या सोबत झालाच पाहिजे असा हट्ट होता सगळ्यांचा. अरे वा, म्हणजे इतके कलाकार आहेत इंडस्ट्रीमध्ये मराठी वगैरे, मी तुम्ही मला निवडलात म्हणजे खरंच म्हणजे मी पण भाग्यशाली समजतो की पहिलाच इंटरव्ह्यू मी सांगू शकतो, मी पहिला इंटरव्ह्यू मी दिलाय. पण आमची पाठी आता कोरी आहे, आम्हाला तुमच्याबद्दल तितकी आयडिया नाहीये किंवा तितकी माहिती नाहीये, किंवा गुगलवर जेव्हा आम्ही बघतो तेव्हा मोजकीच माहिती आहे. जेव्हा पुढे जाऊन कोणताही प्रेक्षक किंवा कोणताही विद्यार्थी ज्याला या क्षेत्रात करिअर करायचंय त्याला जर तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तेव्हा हा इंटरव्ह्यू पहिला असावा अशी आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्हाला तुमची माहिती हवी आणि त्यासाठीच हा इंटरव्ह्यू आहे. सर, सुरुवात कशी झाली आणि अभिनेताच का, म्हणजे मला अभिनेता व्हायचे असं कधी ठरवलं आणि कशी सुरुवात झाली? सुरुवात म्हणजे बघा, जनरली आपली शाळेमधून तर सुरुवात होतेच सगळ्यांची. शाळेमधून काहीतरी आपण स्किट करणं, गाणं म्हणणं वगैरे. पण मी ज्या सायन विभागात राहतो ना, तिथे नवरात्र उत्सव साजरा व्हायचा आणि तिथे मग आम्ही असं काहीतरी अभ्यासात काय आम्ही काय फार बरे नसायचोच. त्यामुळे मग काय असलं की वेशभूषा स्पर्धा कर, काहीतरी स्किट कर, तर अशा काही वेशभूषा स्पर्धा करत आणि करत असताना योगायोगाने आमच्या तिथे सयाजी शिंदे राहत होते. ते फार कमी लोकांना माहीत आणि मी पण त्यांना काही ओळखत नव्हतो. आणि ते त्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण आणि मला त्याच्यात पहिला नंबर मिळाला.
आणि त्यांनी बघितलं मला, अरे की तू छान, मी तुला गेले 2-3 वर्ष बघतो, तू काही नाही काहीतरी करत असतो, 5-1 मिनिटाचं म्हण किंवा काहीतरी वेशभूषा स्पर्धेतून लोकांना हसवण्याचा प्रयत्न करत असतो. तर तू ना एक टेक्निकली काहीतरी शिकून घे, वर्कशॉप कर. ते काय करायचं वर्कशॉप मला काही कळेना. त्याच्यामुळे की जयदेव अट्टंगडींचं वर्कशॉप असतं आविष्कार, तर ते पेपरमध्ये वाच, मटा किंवा लोकसत्तामध्ये त्याची जाहिरात असते ती. आणि मी गेलो तिकडे, त्या छबिलदास शाळेमध्ये त्यांचे ते वर्कशॉप असायचे. तर तिथे गेलो तर सगळे असे म्हणजे वेल एज्युकेटेड आणि सगळेच असे हायफाय लोक, म्हणजे वकील, डॉक्टर. कारण पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी काय ना तुम्हाला अशा वर्कशॉपची गरज असते की तुम्हाला कसं बोलायचं किंवा काय वगैरे. तर तिथे म्हटलं माझी वर्णी लागेल की नाही मला माहिती नाही, पण जयदेव सरांनी काही 2-3 प्रश्न विचारले. तिला नाच करता येतो का? म्हटलं हो, नाचता येतं. म्हणजे काय गाणं म्हणता येतं का? म्हटलं हो, गाणं म्हणता येतं वगैरे. मग ते 1-2 कडवी म्हणून दाखवली आणि मला त्यांनी सिलेक्ट केलं वगैरे ते. आणि तिथून प्रवास सुरू झाला. मला वाटलं चला वर्कशॉपमध्ये ॲडमिशन मिळालं. 4-5 म्हणजे 16 सेशन झाले आणि मग सयाजी शिंदेना मी भेटलो. वर्कशॉप वगैरे मी केला आहे. तर म्हटलं हो, मग ठीक आहे ना. मग आता त्यांना मला असं वाटलं की तेव्हा ते झुलवामध्ये काम करत होते, त्यांचं ते पहिलं व्यावसायिक नाटक. तर म्हटलं मला असं तर ते म्हणाले नाही, ते तुला शोधायला लागणार आहे. मी तुला तुला गाईड करणार, मी फक्त मार्गदर्शन करणार. मी तुला हात धरून कॅमेऱ्यासमोर उभा नाही करणार किंवा स्टेजवर घेऊन नाही. तुलाच आता वाचन चालू कर, भरपूर वाच, भरपूर नाटकं बघ, ह्या सगळ्या ऑब्झर्वेशन कर. ह्या सगळ्या ज्या जयदेव अट्टंगडींनी ज्या शिकवलेल्या ज्या आहेत, कारण मी पण त्यांच्याकडेच शिकलोय. आणि मग तुझा मार्ग मिळेल. मग ते म्हणाले की तू काम कर, जयदेव अट्टंगडी आविष्कारासाठी काम करतात, मग तिथे आविष्कार जॉईन कर. मग आविष्कारमध्ये जॉईन केल्यानंतर तिथे प्रायोगिक नाटकं चालू असायचीच, पण त्याच्यात संधी कशी मिळणार? पण ते मला जयदेव अट्टंगडींनी एकदा नाचताना पाहिलं होतं. त्यामुळे दुर्गा झाली गौरीमध्ये 75 मुली काम करायच्या. तर त्याच्यामध्ये सुलभा देशपांडे ताई ज्या होत्या मावशी, त्या म्हणाल्या की अरे ह्याच्यात जे कोळी नृत्य करणारे ज्या मुली आहेत ना, त्या किती चांगला डान्स करत असले ते मुलीच वाटतात. त्यामुळे असे काही डान्सर मुलं असतील तर बघ, आपल्या जवळपासची वर्कशॉपमध्ये येतात ना. तर ते मग सरांनी माझं नाव सोडलं, हा डान्स चांगला करतो, याला मी पाहिलं डान्स. आणि तिथून मग ते दुर्गा झाली गौरीत माझी एंट्री झाली. त्याचे आम्ही जवळजवळ 250-300 प्रयोग केले. आणि मग राहिलो, मी तिथे रमलो. मग ते चेतन दातार नावाचा माझा मित्र एक भेटला, त्यांच्याकडे मग काही नाही काहीतरी छोटी मोठी कामं आम्ही करायचो. मग आम्ही काय ऑफिसवरून सुटलो की पहिला आम्ही घरी जायचोच नाही, आविष्कारला माहीमलाच जायचो. आणि तिथे गेलो की 10 वाजता तिकडून निघायचो. मग त्याची ती एक सवयच लागली होती. आणि मग तिथून छोटी छोटी नाटकं कर, हे कर, ते कर, काहीतरी बाबा कथा सादर कर किंवा हे कर. मग तुला बाबा आता तुला आज काम नाही, तू आज एक काम कर, आज तू टेपऱ्या म्हणून हो, आज हा माणूस आलेला नाही तर साऊंडचं काम तुझ्याकडे देतो आज. किंवा आज हे नाही तर मग मेकअप, आज बाबा ह्या 2-3 मेकअप तू कर. म्हणजे असं ते सगळं काम तिथे आम्हाला, आमचा जीव आम्ही रमवला. तो जो परिसर असतो ना त्या नाटकातला, त्या तिथे की तिथून आपले पाय हलत नाहीत, की तिथे गेलो की तिथूनच म्हटलं आज नाही उद्या आपल्याला. आणि तेव्हा आम्हाला पटकन कामं मिळतील असं नाही, पण व्हायचं काय, आविष्कारमध्ये काम करत असताना आम्हाला जी दिग्गज मंडळी आमच्यासमोर काम करत होती, ज्यांच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म ठोकत होतो किंवा पडदे लावत होतो, त्यांचं काम आम्हाला जवळून बघायला मिळालं. म्हणजे सुलभा देशपांडे असतील, सचिन खेडेकर असतील किंवा दिलीप प्रभावळकर असतील, दिलीप कुलकर्णी असतील, अशा खूप मोठ्या मोठ्या लोकांची आम्हाला कामं, डॉक्टर श्रीराम लागूंचं काम आम्हाला सगळं जवळून बघायला मिळालं. नसिरुद्दीन शहाना आम्हाला जवळून बघता आलं, कारण दुबेजी पण असायचे तिथे. त्यामुळे मग त्यांचं वर्कशॉप पण करायचो, दर रविवारी असायचो ह्याला रुपारेल कॉलेजला. आणि मग रोज आविष्कारचं, चेतन दातारचं वर्कशॉप. तर असं तिथे मग एक रमलो मग. पण जेव्हा घरी सांगितलं, कारण का घरी कोणीही आधी या फील्डमध्ये नसेलच, तर घरी नव्हते. पण तुम्हाला अजून एक गंमत सांगतो, घरी जरी त्या फील्डमधले नसेल तरी आम्ही दरवर्षी ना गावाला दत्त जयंतीला नाटकं अजूनही होतात काही ठिकाणी, महाशिवरात्री होतात किंवा तुमचे हनुमान जयंती असेल, तसं आमच्या गावी दत्त जयंतीला नाटकं होतात. तर बाबा माझे काम करायचे त्या नाटकातून, अगदी छोटे छोटे रोल. तर ते म्हणाले की अरे तू पण जा, कारण ही त्यांचं म्हणजे भाबडेपणा की जा तिकडे गावच्या नाटकातल्या लोकांना मदत कर, कारण ही दत्त महाराजांची सेवा आहे. म्हणजे असा त्यांचा एक भाबडा विचार असायचा.
पण म्हटलं काय ती सगळी मोठी मोठी लोक आहेत, सगळी आपले काका बिका काम करत आहेत. नाही नाही, तू जा तिथे प्रॉम्प्टिंग कर, पण कर. तर ते प्रॉम्प्टिंग करत असताना माझं जरा वाचन नाटकाचा जरा तो सेन्स असल्यामुळे वाचायचो चांगलं. त्यामुळे एका कलाकाराचा झाला प्रॉब्लेम. तो म्हणाला की छोटा रोल आहे, मी नाही करणार. आणि तिथून मला तिथे रोल मिळाला. तो पहिलं नाटक माझं रायगडाला जेव्हा जाग येते, ते नंतर वादळ माणसाळतंय, देणाऱ्याचे हात हजार, अशी 5-6 नाटकं केली. आणि मग तिथून मग सुरुवात म्हणजे मला तो स्टेजचा कॉन्फिडन्स आला की अरे मी स्टेजवर, आपण छोटे छोटे रोल असायचे ते अगदी. आणि तिथून ती सुरुवात झाली. आणि बाबांनी मग म्हटलं रे मग तू तुझं प्रयत्न कर, पण आधी बाबा नोकरी बघ, आधी पोटापाण्याचं काहीतरी कर आणि त्यानंतर तुला जे काय करायचं आहे ना ते कर. अशी ती मग एक सुरुवात झाली. आविष्कारमध्ये पण जायचो आणि मग गावच्या नाटकातून पण कामं करायला सुरुवात केली होती. असं ते आता ते बंद झालं होतं, कारण तेवढा वेळ नसतो. कारण मुंबईमधले सगळे जे चाकरमणी आहेत ते वेगवेगळे, म्हणजे विरार, कोण डोंबिवली, कोण अजून कुठे कुठे, त्यामुळे ते एकत्र येणं आता ते शक्य नाही. त्यामुळे ते आता प्रथा बंद झाली. आणि आता ते मलाच विचारतात अरे चांगलं कुठलं व्यावसायिक नाटक असेल तर सांग, आपल्या गावी करायचं. तर मग आपले सगळे मित्र आहेत, भरत जाधव आहे म्हणा, वैभव मांगले किंवा अजून कोणकोणत्या ना, बाबा तुझ्या किती आहेत नाटकाचे पैसे सांग, माझ्या गावी करायचं आहे. तर मग ते आपलं थोडंसं कमी तुझ्यासाठी आहे ना, मग एक 20-25 हजार कमी दे, असं ते सगळं आता ते सुरू ठेवली मी ती परंपरा गावी. पण इतकं नाटकात काम केल्यानंतर एक प्रत्येक कलाकाराचं एक स्वप्न असतं की आता थोडं एक स्टेप पुढे जाऊया, एक छोटा पडदा किंवा मोठा पडदा हा बोलावतच असतो. तर पहिलं कुठे काम केलंय, म्हणजे पहिला सिरियल मध्ये केलं की तुम्ही फिल्म मध्ये केलं? पहिली मी सिरियल केली, कारण नाटकात काम करत होतो. म्हणजे व्यावसायिक नाटक म्हणजे माझं पहिलं बोंबिलवाडी नाटक असल्यामुळे मला बरीच कामं त्या नाटकामुळे यायला लागली होती. आणि त्या नाटकातूनच मला स्वामिनी नावाच्या ज्या बघा दुपारच्या सिरियली चालायच्या, स्वामिनी, दामिनी, मानिनी, असं त्यातल्या एका स्वामिनी मालिकेत मी काम करत होतो. आणि तिथे एक अनिल राजपूत नावाचा एक मित्र होता, तो एडिटर होता. तो एडिटर म्हणजे राजकंवर ज्या डिरेक्टर, आता तुमच्यापैकी माहिती येत नाही मला, म्हणजे राजकंवर माहिती आहे तुम्हाला डिरेक्टर, ज्यांनी लाडला वगैरे सिनेमा केला बघा, हां. तर त्याच्याकडे बादल वगैरे, तर त्याच्याकडे तो एडिट करा. आणि तो आमच्या सिरियलमध्ये काम पण करत होता. तर तो म्हणाला रे तू कॉमेडी खूप चांगला करतो, असं असं एक फिल्म येते 2.5 अक्षर प्रेम के नावाची, तर त्याच्यात काम करशील. म्हटलं एकदम हिंदी फिल्म वगैरे, त्यामुळे मला अपेक्षाच नव्हती की सिरियल करतोय आणि एकदम हिंदी फिल्म. आधी मला वाटलं मस्करी वगैरे चालली आहे की काय, की आमच्याकडे ते असतात ना सगळे. तर तो म्हणाला नॅचरल तुला मी घेऊन जातो. मग तिथे गेलो, राजकुमार साहेबांचं बादलचं एडिटिंग वगैरे सुरू होतं. आणि मग त्यांनी मला विचारलं असं. तर तिथे काय झालं होतं, लक्ष्मीकांत बेर्डे ना कास्ट केलं होतं खरं तर. तर ते आता कसं होतं, आता एकदम छोटा रोल आहे मराठी वगैरे, तर मग तेच नोकराचे टाईपचे रोल वगैरे त्यात काय, त्यामुळे त्याने नाही म्हटलं. आणि मला काय नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण पहिलीच माझी संधी होती हिंदी फिल्म. आणि आजूबाजूला ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, अमरीश पुरी, अनुपम खेर, असं म्हणजे सगळी दिग्गज मंडळी आजूबाजूला. कारण त्यांच्यातला मी एक नोकर, मी आणि जिमी मोजिस आणि तो अनिल राजपूत. जिमी मोजिस म्हणजे जॉनी लिव्हरचा भाऊ. असा आम्ही तिघांचा तो एक ट्रॅक होता. आणि तिथून ती एक हिंदी फिल्मची सुरुवात झाली माझी. मग हे सगळं करत असताना तुम्ही अजूनही नोकरी करता, तर अभिनय नोकरी, पण हा नोकरी करणं ही हा निर्णय तुम्ही कसा घेतला की नोकरी करूया आणि अभिनय तुम्ही करा? हो हो हो, कारण ते माझ्यासाठी फारच महत्त्वाचं होतं. नोकरी करण्याचं कारण म्हणजे काय की मी जवळजवळ 6वी का 7वीला असल्यापासून बाबांचा जो संप झाला, पूर्वीचे ज्या मिल कामगार माझे बाबा, त्यामुळे. आणि आम्ही 5 भावंड, त्यामुळे ती सगळी जबाबदारी तर माझ्यावर होती. कारण मी इकडे डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरचा. आणि त्याच्यानंतर मग ह्या गोष्टी, मी माझं शिक्षण 12वी पर्यंत, 12वी नंतर मी डिप्लोमा केला. डिप्लोम्यानंतर मग म्हटलं की नाही, आपल्याला पहिली नोकरी केली पाहिजे. कारण बाबा असतील तरी 5 जणांची पोटं आपल्याला भरायची म्हटल्यानंतर तो प्रश्न येणार. त्यामुळे मी ठरवलं होतं की मी करेन तर सरकारी नोकरीच करेन. कारण सरकारी नोकरी करूनच आपल्याला काही गोष्टी साध्य होतात. प्रायव्हेट नोकरीमध्ये बऱ्याच चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये मला बोलवतो, म्हणजे लार्सन अँड टुब्रोमध्ये बोलवलं होतं, महिंद्रा अँड महिंद्रामध्ये. पण पगार चांगला होता. पण कुठेतरी एक असतं ना की आपण एक कलाकार म्हणून कुठेतरी आपल्याला ते जिवंत ठेवलं पाहिजे, किंवा ते सतत नाही तर नाटक बघितल्यानंतर अरे यार आपल्याला पण असं काहीतरी करता आलं पाहिजे, असा तो एक त्रास व्हायचा. त्यामुळे मी ठरवलं की
म्हटलं बाबा मी सरकारी नोकरी करणार पण नाटक मी काय सोडणार नाही, किंवा ही जी काय आहे नाटकात काम करत होतो ते काय सोडणार नाही. ते म्हणाले ठीक आहे, तू पहिलं नोकरीचं बघ काय ते, आणि त्यानंतर मग ती नोकरी आणि मग ते करत असताना नाटकाचे पण प्रयोग. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगतो, आमच्या पोस्टाच्या डिपार्टमेंटमध्ये मी काम करत असताना म्हणजे अजूनही मला इतकी लोक सांभाळून घेतात की मी बोंबिलवाडीचे रोज 3 प्रयोग असायचे. रोज 3 प्रयोग. 8:30ला पंच करायचो, पंच तेव्हा सही असायची, पंच करायचो. शिवाजी मंदिरला 10:30चा शो तो करून परत ऑफिसला यायचो बाईकवरून, आणि तिथून परत मग रात्रीचा प्रयोग करायला जायचो. ड्युटी 4:30 संपली की निघायचो ना, रात्रीचा प्रयोग करायचो. असे 3 प्रयोग मी रोज असे गेले जवळजवळ मी तुम्हाला म्हणतो ना 4 महिने चालू होतं माझं हे. त्यात माझा आवाज बसला होता. मग शिवाजी साटप ते प्रोड्युसर होते ना, आमचा तो कोण त्यांचा मुलगा साटपांचा मुलगा जो आहे ना तो अभिजित साटम, हां, मग तो म्हणाला की रे बाबा 45 प्रयोग झाले, तर आवाजच सुटत नाही, पण करतोय तो काही कळून देत नाही. मग ते एका डॉक्टरकडे वगैरे घेऊन गेले आणि त्याच्यानंतर मग तो आवाज व्यवस्थित झाला. तर सांगण्याचं कारण काय आहे की आपल्या जिभेवर साखर असली ना की सगळी गोष्टी सगळ्या मॅनेज होतात. साहेब पण म्हणजे आम्ही कधी कधी आम्हाला फॉल्ट असेल तर गाडीखाली जावं लागतं काम करायला, अगदी वेळ आली तर. बाबा कधी कधी नाही नवीन मुलांना कळत ना, तर मग गेलो तर साहेब यायचा स्वतः, अहो तुमचा प्रयोग आहे 11 वाजता अजून काय गाडीखाली करताय, या जा निघा तुम्ही. म्हणजे इतकं कोऑपरेट करायची त्यावेळेला. त्यामुळे मग आपल्याला पण हुरूप यायचा की नाही करू. असे मी 550 प्रयोग केले. त्यानंतर मग जय मल्हार नावाची सिरियल ती 3.5 वर्ष करत होतो मी. म्हणजे पण म्हणजे माझा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे, ह्या 30 वर्षामध्ये माझी अजूनही विदाऊट पे झालेली नाही. पण मग हा वेळ तुम्ही कसा काढता? आता जय मल्हार मधली तुमची भूमिका खूप गाजली, तिथे तर तुम्ही फुल टाइम दिसतही होता. मग हा वेळ तुम्ही कसा काढता? आणि त्या दरम्यान आलेले तुम्हाला कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला असेल एखादा, म्हणजे मी माझ्याकडे ती बाईक असायची, त्या बाईकनी मी काय करायचो ऑफिस, आणि मी काय करायचो माझ्या ह्या गोड बोलण्यातून आहे ना मग महेश कोठारे यांना सुद्धा पटवून ठेवलं होतं. असं किंवा तिथले डिरेक्टर त्यांना जरा इमोशनली जरा घ्यायचं, ठीक आहे गणेश मयेकरना मग 11चा कॉल टाईम द्या वगैरे असं ते सगळं व्हायचं. किंवा मग मला लवकर बोलवायचे 7च्या शिफ्टला आणि एक साधारण 9 साडेनऊला सोडायची. मग मी परत ऑफिसला, मग ते म्हणायचे मग तुझं सुटलं ना ऑफिस की मग परत जॉईन हो. पण ते महिना मगाशी मी म्हणालो ना, आत्ता बायोमेट्रिक झाल्यामुळे सगळी पंचायत झाली. तेव्हा कसं आलाय गणेश मयेकरने सही केले, गेला आलो, मग परत मी निघायचो. म्हणजे मला घरी जायला कधी कधी दुपार नाही रात्र व्हायची, 2 वगैरे वाजायची. मग परत सकाळी 7चा कॉल टाईम, मग परत 7चा कॉल टाईम करून 9 वाजेपर्यंत काम केलं. तिथून एक अर्ध्या 10 वाजेपर्यंत परत ऑफिसला असतं. ते सतत चालू होतं. त्या दरम्यान मग मला थोडासा म्हणजे आपल्याला शारीरिक त्रास पण होतो, पण तेव्हा कसं जरा एक ते वय होतं त्यामुळे ते झेपलं. आत्ता कसं झालंय 3-3.5 वर्षापूर्वी माझी बायपास पण झाली, त्यामुळे मग ती दगदग पण मी कमी केली. मग आता म्हटलं जर आपण चूजही होऊया म्हटलं चांगली. कारण मी आता तुम्ही बघितलं असेल तर मी बरीच कामं असतात म्हणजे चांगल्या लोकांकडेच काम करतो. कोणाकडे पण आलंय काम तर आपण घेऊया, तर तसं मी करत नाही शक्यतो. आता सर जसं तुम्ही म्हणाला की चूजी होऊया, एखाद्या पॉइंटला तुम्ही आल्यानंतर हा निर्णय घेतला, यामागचं असं काही विशेष कारण आहे का किंवा तुम्हाला काही अनुभव आले? हो, अनुभव तर म्हणजे आपण चूजी होतो ना म्हटल्यानंतर आपल्याला कधी कधी ऑडिशनसाठी वगैरे जातात आणि नंतर मग बघितल्यानंतर आहे ना नाही म्हणजे मी इथे ह्या आपल्या आजूबाजूच्या भागात फोटो घेऊन स्ट्रगल केलेला आहे मी. अशी परस असायची आणि फोटो म्हणजे नाटक वगैरे चालूच असायचं, पण नुसतं नाटकांवर काय होतं आपल्याला चांगली कामं जर मिळवायची की बाबा आता आपण नाटकात चांगलं काम करतोय तर आपल्याला चांगलं काम अजून मिळालं पाहिजे, तर ते मिळत नव्हतं. लोक काय करत होते, अरे हा हवालदारचा रोल आहे ना मग ह्याला त्याच्यासाठी ते मग टाईपकास्ट होतो माणूस ना. आणि मला चूजी म्हणण्याचं कारण काय आहे तर मी नोकरी करतो, कारण माझा पोटा पाण्याचा प्रश्न नाही. करायचं तर आपण मग चांगलं काम करूया ना मग. कारण मला काय भरपूर सिरियल आता सुद्धा मिळतील किंवा फिल्म आता सुद्धा मिळतील, पण मग म्हटलं काहीतरी आपल्याकडे असू दे ना. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या लिमिटेशन्स आपल्याला माहिती असतात की त्या पद्धतीनेच कामं येणार. पण आपल्याकडे जर टॅलेंट असतील तर आपण त्या टॅलेंटनी त्या गोष्टीवर मात करून चांगली कामं मिळवू शकतो. जसं मी म्हणजे श्रीकांत नावाची फिल्म पाहिलात का तुम्ही?
श्रीकांतमध्ये पण काम केलं. म्हणजे छोटाच रोल आहे, पण तिथून आपल्याला ऑफर येणं, तो साऊथचा डिरेक्टर आहे, त्यांनी मला वाटतं सांडकी आंख वगैरे नावाची फिल्म केली, तोच डिरेक्टर आहे. त्याच्यात काही छोटाच रोल आहे पण महत्त्वाचा रोल. मग तसं असेल तर मग ते मी करतो. असेल तर मग मी सांगतो की नाही म्हणजे मला भरपूर काम आहे, तर मग नाही, मग थोडंसं मग कधी कधी आपण हे करतो की वेळ आहे माझ्याकडे, बाबा आता काहीच काम नाही, मग पैसे जरा बरे मिळत असतील तर मग करायला काय हरकत नाही. पण मी शक्यतो पैशाकडे बघत नाही. चांगलं काम असेल तर येतो, चांगली लोक, चांगली डिरेक्टर असतील, समजा चंद्रकांत कुलकर्णी असेल म्हणा, किंवा मग परेश मोकाशी आहे, सुजय डहाके आहे, अशा काही लोकांकडे मग मी करतो. किंवा मग त्यांना फोन करतो की तुझ्याकडे बाबा चांगला प्रोजेक्ट असेल तर मी आता वेळ आहे मला, काय असेल तर सांग. मग आणि मी हक्काने फोन करतो, कारण आपले मित्र आहेत ते. पण सर, करिअरच्या या टप्प्यावर आल्यावर तुम्ही हा डिसिजन घेतला की आता मी चुजी होणार आहे, किंवा मी आता मला पाहिजे ती आणि मला मानसिक त्रास कमी होईल आणि शारीरिक त्रास कमी होईल अशी मी कामं घेणार आहे. बरोबर. पण सुरुवातीच्या काळात, इनिशियल स्टेजला, जेव्हा खरंच कामांची गरज होती, जेव्हा खरंच असं वाटत होतं की मी दिसावं, किंवा मी सिरियल मध्ये दिसावं, मी फिल्म मध्ये दिसावं, तेव्हा तो पिरियड कसा गेला? तो तसा फार बरा नाही गेला. कारण कसं व्हायचं, नंतर म्हणजे 2 गोष्टी घडल्या माझ्या बाबतीत. एक तर तुम्हाला जेव्हा सिरियल मिळत होती तर त्याच्यामध्ये अरे हा चांगलं काम करतोय, तर मग ते ट्रॅकच बंद व्हायची. त्याच्यात माझ्यामुळे नाही व्हायचं, मग माझ्या सोबतचे जे कोण असतील ना त्यांचे काहीतरी टँट्रम असायचे, तर त्याच्यामुळे तो ट्रॅक बंद करावा लागायचा. म्हणजे हे दुर्दैव की अरे तू काम चांगलं, आता त्याच्यामुळे मला दुसरीकडे ते फिरवू शकत नाहीत, त्यामुळे मग ते बंद व्हायचं. आणि नंतर असं व्हायला लागलं ना की मला गरज होती फक्त 15-20 दिवसाची. म्हणजे सांगता 15 दिवसाचा ट्रॅक आहे. म्हणजे उदाहरणार्थ ही स्वराज्य रक्षक संभाजी मी जेव्हा करत होतो अमोल कोल्हेंसोबत, तर त्यांनी सांगितलं रे तू नोकरी करतो, सगळं मान्य आहे मला, फक्त 15 दिवसाचा ट्रॅक आहे फक्त. म्हटलं ठीक आहे, 15 दिवसाची म्हटलं मी रजाच टाकीन. म्हटलं आता दगदग ती काय आपल्याला सहन होणार नाही. आणि 15 दिवस म्हणता आपला 3 महिने 3.5 महिने मला काम करावं लागलं. आणि मग इकडे मग ऑफिसमध्ये थोडं, कारण कसं 5-1 वर्षानंतर सगळे साहेब लोक बदलत राहतात ना, तर ते सगळ्यांनाच ते मान्य नसतं. एखादा मराठी असतो ज्याला हाऊस असते, किंवा आपल्या डिपार्टमेंटमधला कोण, ते सगळेच तसे नसतात. त्यामुळे मग माझं फार नुकसान झालं. कारण मला तेव्हा मेमो आला मग की एवढे, आणि त्यात मेमो येण्याचं कारण काय, तर ते करत असताना माझी आई गेली त्या दरम्यान. तर आता गेली तर आता त्यांनी मला अमोल कोल्हेंनी फोन केला आणि त्या निर्मात्यांनी की असं काय करायचं गणेश, कारण उद्या तुझं परत शूटिंग आहे. पण म्हटलं बघ काय करता येईल, तू सांग की बाबा मला नाही जमणार, मग आम्ही दुसरा कोणतरी रिप्लेस करतो, पण त्याच्यात आता परत 4-5 दिवस जातील, कारण मग त्या ट्रॅकला जर्क बसणार. तर मी त्यांना म्हटलं की एक काम करा, म्हटलं मला पण हे झाली गोष्ट ना, म्हटलं मला आजचा दिवस द्या, फक्त मला आजचा दिवस द्या. आईला अग्नी वगैरे दिला. त्याच्यानंतर मी फक्त माझ्यासाठी एक करा, म्हटलं तुम्ही ज्या दिवशी म्हणजे शूटिंग असेल ना, 12-13 दिवस आपल्याकडे तो सगळा प्रकार चालू असतो ना, ज्या दिवशी असेल ना, मला फक्त लवकर सोडा, तुम्ही तुमच्या सोयीनुसार बोलवा आणि मला लगेच झालं की लगेच सोडा. पण त्यांनी तेवढे कार्तिक केंडे म्हणा किंवा अमोल कोल्हे असेल किंवा ते अजून 2-3 डिरेक्टर होते, तर त्यांनी मला सांगितलं की बोलवलं, पहिला सीन माझा घ्यायचे आणि माझा लगेच पॅकअप करायचे. आणि ते त्यांनी मला ॲडजस्ट केलं 13 दिवस व्यवस्थित. एक दिवस मला सुट्टी बोलली, ठीक आहे, 10वा-12वा होतं काहीतरी त्या दिवशी. आणि नेमके त्या दिवशी माझ्या ऑफिसमधले साहेब आले भेटायला, आणि मला ऑफिसमधून फोन आला की असे साहेब तुला भेटायला येत आहेत, आई गेली त्याच्यामुळे. आणि मग मी ते सगळं शूटिंग करून वगैरे, जो 40-45 मिनिटाचा प्रवास होता 30 मिनिटात उरकला. घरी पोहोचलो आणि घरी येऊन बसलो, तर साहेब येऊन बसले होते. आणि झालं काय की हा तर आई वारली आणि 13-15 दिवसाची रजा घेतली, पण हा रोज टीव्हीवर दिसतोय, त्यांना काही कळेच ना. आणि मग ते एका माणसाने सांगितलं की हा रोज तर टीव्हीवर दिसतोय तर खरा, मग हा करतो किती शूटिंग. कारण आम्ही तर घरी गेलो होतो भेटायला, तर हा तिथे होता. ते बोले आम्ही गेलो होतो तेव्हा पण होता. तर मग
ते नाही की मग रजा दिली तर मग तुम्ही हे करू नका. आणि मग पंचक नावाची शूटिंग, माधुरी दीक्षितची फिल्म केली पंचक. त्यावेळेला मला 20 दिवसाची रजा हवी होती आणि ते लगेचच त्यांना ते दिसेल, म्हणजे मध्ये फक्त 10-12 दिवस ऑफिसला भरले असतील नसतील, त्याच्यानंतर लगेच ते आलं. आणि आता इतका चांगला रोल होता त्याच्यामध्ये, पाहिलं इतका तुम्ही पंचक, हा माधुरी दीक्षितची. तर त्याच्यामध्ये तिथलं ते रजा घेतली ना मी, तर तिथे त्यांना तो पॉईंट भेटला आणि तिथे मला त्यांनी मग मेमो दिला आणि मग ती मला ते नंतर झालं ते ॲडजस्टमेंट. मग ते तुम्हाला त्याची उत्तरं द्यावी लागतात ना, तिथे समर्पक नसतील तर मग तुमच्या तो पगार तुमचा कापला जातो वगैरे, किंवा तुमच्या मग इन्क्रिमेंटवरती वगैरे फरक पडतो. पण ते आपल्या त्या जरा स्वभावामुळे ते सगळं मॅनेज झालं. त्यामुळे मग आता मी ठरवलं, म्हणजे मी स्वतःच ठरवलं की सिरियल आता करायची नाही. सिरियल म्हणजे वाईट नाही, सिरियलमध्ये काम करणं तर उलट म्हणजे मुळातच मग ज्यांच्याकडे नोकरी नसेल, फुल टाईम असेल तर त्यांनी सिरियल जरूर करावी, कारण त्यांच्यासाठी तो चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला तिथे व्यवस्थित आता पैसे वगैरे मिळतात. पण माझ्यासाठी कसं आहे की फिल्म, वेब सिरीज आणि ॲड म्हणजे कमी वेळामध्ये आपल्याला इनपुट पण देता येतो आणि पैसे पण चांगले मिळतात आणि आपल्याला आपला जॉब पण सांभाळता येईल. म्हटलं आहेत अजून एक 7-1 वर्ष रिटायरमेंटला, तोपर्यंत आपलं हळूहळू लोकांना दिसत राहणं महत्त्वाचं आहे. कुठल्या ना कुठल्या वेब सिरीज असेल, तुमची फिल्म असेल किंवा काय ॲड असेल, त्याच्यातून मला असं महिन्यातून 1, 2, 3, 4 अशी कामं मिळतात. ते मी ठरवतो मग करायचं की नाही किंवा काय. पण सर, एवढ्या छान छान प्रोजेक्टमध्ये तुम्ही काम केलं, पण कलाकार म्हणून आपल्या कामाची दखल इतकी घेतली गेली नाही याची कुठेतरी खंत वाटते. हो वाटते, खंत तर वाटणारच. कारण कसं होतं की तेवढा म्हणजे कधी कधी कसं होतं ना की आपण काम जीव तोडून काम केलेलं असतं आणि मग नॉमिनेशन्स आपल्याला मिळतात आणि मग आपल्याला वाटतं की कुठेतरी ते मिळायला पाहिजे, पण ते तिसऱ्यालाच कोणाला तरी मिळतं, तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं. किंवा मग आता बऱ्याचशा वेळेला मला खंत अजून कुठल्या गोष्टीची वाटते की बऱ्याच प्रोडक्शन हाऊसमधून माझं ऑडिशन मागवतात आणि मी अगदी शॉर्टलिस्ट होतो. म्हणजे आत्ता आपलं शूटिंग असणार आहे उद्या किंवा परवा, सगळं पैशाचं नक्की होतं आणि त्याच्यानंतर आपलं काम जातं. त्याच्यानंतर मग मी 2 जणांना असंच विचारलं, कारण ती कुठल्या ना कुठल्या तरी प्रोडक्शन हाऊसमध्ये आपले मित्र असतात किंवा अरे काय, तर माझे दादा तुम्ही खूप अच्छा ऑडिशन दिया था, लेकिन क्या है ना, एक डायरेक्टर का कोई दोस्त था तो उसको दिखाने के लिए तेरा ऑडिशन मंगाया था. म्हणजे असं सुद्धा होतं आपल्या इंडस्ट्रीमध्ये आणि ही फॅक्ट आहे. आणि हे एकदा नाही, 2दा नाही, बऱ्याच वेळेला होतं की त्यांना माहिती आहे की ये थिएटर पर्सन है, ये जी जान लगा की काम करने वाला है, लेकिन याच्याकडनं मग ऑडिशन मागवायची, म्हणजे बघ म्हणून सांगायची आणि तसंच, कारण त्यांना तो हवा असतो ओळखीतला माणूस असं. मग तेव्हा त्रास होतो आपल्याला, हे जेव्हा कळतं ना आपल्याला की यार आपलं काम थोडक्यासाठी गेलं म्हणून. पण काय जेन्युइन जी लोक आहेत ना, ती लोक नाही. गणेश मयेकर, मग तिथं गणेश मयेकरला बोलवतात, म्हणजे असे आहेत. जे रामगोपाल वर्माकडे पण मी काम केलं ना, तेव्हा पण त्याचं माझं ऑडिशन घेत, म्हणजे NSGतली वगैरे लोकं आली होती, पण ते त्यांच्या शबरी नावाच्या फिल्ममध्ये मी काम करणार होतो ईशा कोपीकर बरोबर. पण त्यात छोटाच रोल, पण तिथे काही फोटो त्याला बघितला तर तो म्हणाला की असं असं आहे, त्याला हा माझा कट जास्त आवडला, कारण तो जरा कसं काहीतरी वेगळंच करत असतो ना. आणि मग तिथून त्यांनी मला ते काम दिलं. ऑडिशन म्हणजे रात्री 1-1:30 वाजेपर्यंत माझं सिलेक्शन चालू होतं. म्हणजे ही खूप मोठी प्रोसेस होती बोलवणं. मग तिथे खूप माझ्या उंचीचे काही लोक त्यांना विलन म्हणून पाहिजे होते. मग त्यांना ते स्टंट करणारे लोक, तेव्हा त्याला कळलं की मी स्टंट पण करतो, म्हणजे कार्टविल वगैरे मारलं किंवा काय, तो ते वय होतं. म्हणजे मी तेव्हा एक साधारण 30-32चा वगैरे असेल तेव्हा. म्हणजे त्याच्यानंतर ही जेव्हा कामं चालू असतात ना, तेव्हा आपल्याला वाटत असं की रामगोपाल वर्माकडे आता मी काम केलं तर आपल्याला 4 कामं कुठेतरी मिळतील, तर ते नाही होत तसं. मग तेव्हा जरा कुठेतरी आपल्याला वाईट वाटतं. अरे ते काम सुचवतात काही लोक, पण तिथे दुसरे काही लोक असतात ना, कारण यार उससे हो अच्छा आहे. म्हणजे आमच्यातले काही मित्र आहेत ना, ते सुद्धा आपल्यामध्ये इंडस्ट्रीमध्ये तर इतका प्रकार चालू असतो ना
म्हणजे आपण एकत्र काम करतोय, त्याला कळलं की अमुक अमुक कामासाठी गणेश मयेकर चाललाय किंवा तर तिथे त्याला तुम्हाला मिसगाईड करून ती स्वतः कामं मिळवणारी लोक आहेत. हा अनुभव आलाय सर? हा अनुभव जो तुम्ही आता सांगितला तसा अनुभव आलाय कधी? हो, म्हणूनच बोलतोय तुम्हाला, मी सांगतोय की तुम्हाला की आपलं काम येतं ना, आणि आपण जेव्हा कधी कधी काय असतं की, आणि मी कसं आहे, मी स्वतः म्हणजे काय म्हणतात त्याला, म्हणजे इनसिक्युअर्ड असतात बघा काही जण, तसा मी नाहीये. तर मला जर एखादं फोन आणि मला जर वेळ नसेल तर मग मी माझ्यासारखं काम करणाऱ्या 4 लोकांना मी कॉल करतो. तर ते आपल्याकडे होत नाही. म्हणजे मला काही नाही, तू कशाला जरा ॲटिट्यूड ठेव ना स्वतःमध्ये, कशाला लोकांना सांगत बसतो. त्याचं मी म्हटलं नाही, तर मला वेळ नाही, मला त्यांनी विचारलंय तर जाऊ दे ना. म्हणजे जसं शमिताभ नावाची जी फिल्म आली होती, त्याच्यामध्ये अजय जाधव नावाचा जो एक माझा मित्र आहे, तर त्याचा नंबर मी दिला त्या डिरेक्टरला. कल्कीची फिल्म, ती कल्की ना, सॉरी बाल्की ना, आर बाल्कीची फिल्म. हा, तर त्याच्यामध्ये मला बोलवलं होतं आणि मला डेटचा काहीतरी प्रॉब्लेम होता. तेव्हा माझं नाटक वगैरे चालू होतं, सॉरी जय मल्हार चालू होते. त्या जय मल्हारमुळे मला ते नाही, एकदा तुम्हाला ते सिरियलमध्ये एकदा गुंतलात ना की तुम्हाला ते ॲडजस्टमेंट करण्याचं, मग कुठलंही मोठं काम सोडता येत नाही. हे तुम्हाला आधी सांगावं लागतं की बाबा 15 दिवसांनी माझं असं शूटिंग आहे, तो 1 दिवस ॲडजस्ट करा. तर ते मी करतो, पण माझ्या बाबतीत तसं कधी झालं नाही, तर मग ते सुचवतच नाहीत नको. तेव्हा मग कुठेतरी ना ती म्हणजे तो एक वाईट वाटतं की अरे का करतात असं. ज्याच्या त्याच्या नशिबात असेल तो रोल त्याला मिळेल ना. पण मी सुचवतो की बाबा जा तिथे, असं असं आहे रोल, तर मला वेळ नाही, पण तिथे तुझा नंबर मागितलाय किंवा तू जाऊन ट्राय कर तिथे, किंवा जयवंत वाडकरांना मी फोन करेन किंवा अजून कोणाला तरी फोन करेन की त्या टाईपचं काम करणारे जे लोक. पण ही जी मंडळी आहेत ना, ते आपलं नाव कधी सुचवत नाहीत. मग तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं, बाकी काय. एक विचारायचं आहे की आयुष्यामध्ये चढ उतार आले असतील, म्हणजे असे कठीण प्रसंग सुद्धा आले असतील, तेव्हा मग घरच्यांची साथ कशी मिळाली, किंवा असा कोणता व्यक्ती आहे की ज्याच्या समोर आपण मन मोकळं करतो तुमच्या आयुष्यामध्ये? माझी बायको तिला मी माझे बरेचसे होतात, म्हणजे मग ती मला खूप धीर देते. कारण बायको मुळात शिक्षिका असल्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि त्याच्यामुळे तिने ते स्वीकारले. कारण मी जेव्हा नाटक करत होतो तेव्हा ते पोस्टात जरी कामाला असलं तरी पण नाटकात काम करतोय हा माणूस, ते हे जाऊन जरा बघ. कारण तिच्यासमोर पण हे होते की बाबा गव्हर्नमेंट सर्वंट आहे, ठीक आहे, कारण ती आपली सर्वसामान्य, आम्ही चाळ संस्कृतीतले असल्यामुळे बाबा हा नाटकात पण काम करतोय, तर जरा जाऊन बघ तिथलं बिहेवियर त्याचं काय आहे. कारण मग ही व्यसनी असतात माणसं किंवा काय असतात. त्यामुळे ती आली होती, तिने मग बोंबिलवाडी वगैरे बघितलं, भेटलो वगैरे. त्यामुळे तिला ह्या सगळ्या गोष्टीची कल्पना आहे. आणि मी पण दिली होती की बाबा आमचे असे असे दौरे असतात किंवा बऱ्याच वेळेला आम्हाला बाहेर राहावं लागतं किंवा काय हे ते. तर म्हटलं, त्यामुळे मग मी असं कधी हे डिसअपॉइंट झालो किंवा मला असं काय, कधी कधी मला होतं की अरे आपली ऑडिशन खूप चांगली झाली किंवा अरे अमुक अमुक पिक्चर आपल्या हातातून गेला, तर मग तेव्हा थोडंसं मला वाईट वाटतं. मग ती मला खूप धीर देते, जाऊ दे एक गेलं ना काम दुसरं येईलच ना, काय इंडस्ट्री केवढी मोठी आहे वगैरे, असं करून ती मला माझी समजूत काढत असते. माझ्या 2 मुली आहेत. हां, एक मुलगी आता लास्ट इयरला आहे रुईयाला, मग ती सुद्धा सांगत असते कधी. पण मी मग त्यांच्याकडे बघून मी पण थोडं रिलॅक्स होतो की जाऊ दे ठीक आहे, आपल्याकडे नोकरी तर आहे. पण कधी कधी असं चांगलं काम हातातनं गेलं ना की मग थोडंसं वाईट वाटतं की अरे यार हे आपलं म्हणजे होणारं काम होतं किंवा का नाही झालं. आणि जेव्हा त्या माणसाला आपण बघतो ना त्या स्क्रीनवरती, आणि ह्याच्यापेक्षा मग ते पण माझ्या मुली पण तुम्ही ही ऑडिशन दिला होतात ना, तुमच्यापेक्षा तुमचं काम कितीतरी खूप चांगलं होतं. म्हटलं जाऊ दे, ते ज्याच्या ज्याच्या नशिबाचा भाग असतो ते. त्यामुळे बायको मला खूप सांभाळून घेते या बाबतीत. सर, तुम्ही आता तुमच्या कामाबद्दल सांगितलं की तुम्हाला वाटलं की किंवा तुमच्या कुटुंबाला की ती भूमिका तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने करू शकला असतात, पण त्या भूमिकेविषयी तुम्हाला सांगायला आवडेल का की ती कोणती भूमिका होती किंवा कोणतं प्रोजेक्ट होतं असं जे तुमच्या हातून गेलं आणि कदाचित जर तुमच्याकडे आलं असतं तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने साकारलं असतं? हो, म्हणजे जनरली ॲडमधल्याच आहेत, म्हणजे ॲड जे असतात ना छोट्या छोट्या, कारण तुम्हाला कसं ॲडमध्ये आहे ना फार म्हणजे कमी वेळामध्ये तुम्हाला माहिती 45 सेकंद किंवा अगदीच डोक्यावरून पण 60 सेकंदाची ॲड असते. त्या कमी वेळामध्ये तुम्हाला जास्त द्यावं लागतं, जास्त एक्सप्रेशन्स द्यावे लागतात तेवढ्याचे. कारण मी राजकृष्णनकडे मी 2-3 ॲड केल्या आहेत.
म्हणजे सेंटर फ्रूटच्या ॲड ज्या केल्या ते त्याच्याकडेच केल्या, तर त्याच्याकडून मी शिकलो की या ॲडमध्ये तुम्हाला खूप कमी वेळामध्ये फटाफट तुमचे एक्सप्रेशन चेंज, तर त्या सगळ्या आम्ही करायचो. त्याच्यानंतर परत स्वतः डिरेक्टर आम्हाला फोन करायचा की यार नाही गणेश ऐसा ना ऐसा ये करके तुम भेज दो, आणि सिलेक्ट व्हायचो तिथे. आणि नंतर मग बघितलं तर मग अरे यार नेक्स्ट टाइम यार एक दुसरे को ले लिया है हमने. आणि त्याला जेव्हा मी बघतो ना स्क्रीनवर तेव्हा मग त्रास होतो ना की मग तुम्ही मला एवढं जर माझ्याकडनं करून घेतलं आहे आणि मग त्यांनी जे केलंय ते, तर मग त्यांना फोन केला ना कारण मग मी माझं कधी कधी काय होतं, मग मला जर त्रास झाला तर मग मी डायरेक्ट फोनच करतो, राजकुमार जी क्या है आपने आपके पास तो मैंने 2-3 ऐड किया है तो फिर इसमें क्या. अरे नहीं यार वो मेरा लुकआउट नहीं है, वो जो एजेंसी होती है ना उनको वो मॉडेल चाहिए ना, त्यांना तो मॉडेल पाहिजे असतो, त्यांचा एक लेआउट ठरलेला असतो, तर त्याच्यात त्यांना ते बसवायचं असतं. मग ते सांगणार की नाही इसको नाही इसको ये चाहिए हमको, मग तिथे बोलतो आमचं तिथे काय नाईलाज असतो, पण त्यामुळे ते पण काहीच करू शकत नाही, असं पण होतं. कधी सर असं झालंय का की एखादी भूमिका केली आहे, घरी आलाय, शूट झालंय, घरी आलायत आणि सगळ्यांना सांगितलं की मी या चित्रपटात काम केलंय, मोठा रोल आहे, आणि जेव्हा बघायला गेलात किंवा तो एपिसोड जेव्हा लाईव्ह झाला तेव्हा खूप एडिट झालंय किंवा कात्रीच मारली किंवा आपण दिसलोच नाहीये, असं कधी झालंय? हो झालंय ना. एक फिल्म म्हणजे मिलिंद 4 इडियट नावाची एक फिल्म केली होती, त्यात भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, वैभव मांगले आणि अजून कोणते, त्यात मी आणि आमचा दोघांचं ट्रॅक होतं, मी आणि अजय जाधव म्हणून एकाच उंचीचे सारखेच दिसणारे वगैरे आम्ही दोघंजण. तर त्याच्यात आमचा एवढा चांगला ट्रॅक होता की तो म्हणजे लोटपोट हसवणारा ट्रॅक होता. तर तो पूर्ण आम्ही जेव्हा फिल्म बघायला गेलो तो पूर्ण ट्रॅक कापला होता आमचा, म्हणजे आम्ही जराशी सुद्धा दिसलो नाही. म्हणजे पैसे वगैरे मिळतात तो मॅटर नसतो, आपण जेव्हा काम करतो ना, जीव तोडून काम करतो ना, तेव्हा मी भले 1 मिनिट का होईना आपण दिसणं फार महत्वाचं असतं. तर ते जर तुम्ही दिसलातच नाही तर मग त्याचा जास्त त्रास होतो. तर असं आहे. अजून एक 2-3 फिल्मच्या बाबतीत असं झालं. मग मी म्हटलं मी पहिलं विचारतो म्हणजे बाबा लेंथ काय आहे ते विचारतो, किंवा लेंथ जरी नसेल तरी पण आपल्याला मी स्क्रिप्ट पहिली मागून घेतो, मग त्याच्यामध्ये आपल्याला किती महत्त्व आहे त्या, भले तो छोटासा का रोल असेल ना पण त्याच्यात ते महत्त्व पाहिजे त्या रोलला, तरच मी तो घेतो, नाही तर मग मी घेत नाही. आणि मग डायरेक्टरला विचारतो सुद्धा मी की हा राहणार आहे ना सीन, नाही तर काही जण असे बरंचसं शूटिंग करून ठेवतात आणि मग नाही काट डालो इथे कट करू, असं होतं बऱ्याचदा. असं पण ते माझं असं 2-3 वेळा झालेलं आहे. सर अजून एक मला एक प्रश्न विचारायचा आहे, मला माहिती नाही तुम्ही कसा फ्रेम करू, पण मला आय होप तुम्ही समजून घ्याल. आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये हिरो हा आम्हाला 6 फूट 7 फूट उंचच हवा, हिरो आम्हाला गोराच हवा, किंवा तो अशा पठडीतलाच हवा, त्याची बॉडी हवी, किंवा तो असा हवा. एक आपण ठरवलंय की इमेज तयार झालेली असते की आमचा हिरो असा हवा. जेव्हा तुम्ही या क्षेत्रात आलात त्यानंतर असं कुठून ऐकायला आलं का की नाही तू हिरो नाही बन सकता, किंवा एक एक्सेप्टन्स असतं ना की मला याच भूमिका येणार आहेत, तो एक्सेप्टन्स कधी आला, कोणत्या पिरियड मध्ये आला तुम्हाला? तो मला माझं नाटक चालू होतं बोंबिलवाडी नाटक ना, तेव्हाच मला त्या टाईपचीच मला कामं यायला लागली. म्हणजे मी हवालदार, आता मला बघा बऱ्यापैकी हवालदारचे रोल घेतात, कारण कसं एक इमेज लोकांच्या डोक्यात मनात तयार झालेली आहे की गणेश मेहकर हवालदार हा. तर तेव्हा मला मग आपल्या लिमिटेशन्स मला जेव्हा कळल्या की बाबा आपल्याला हवालदारांनी तत्सम त्या टाईपच्या भूमिका येणार आहेत ना, तेव्हा मीच मनाची तयारी केली की आपल्याला कुठे हिरो म्हणून कोणी स्वीकारणार नाही. पण म्हणजे माझ्या मनामध्ये हिरोची इमेज ही वेगळी आहे. हिरो म्हणून तो जो जी काय आहे प्रतिमा 6 फूट आणि गोरा वगैरे, तुम्ही जेव्हा साऊथच्या फिल्म बघता त्यांना कुठे चेहरा असतो, पण ते फिल्म स्वतःच्या खांद्यावरती उचलून घेऊनच जातात ना. तर त्याच्यासाठी आपल्याकडे ना मुळातच ज्या कथा ज्या होतात ना तयार, त्याच्यावरच काम होत नाही, स्क्रिप्टवरच काम होत नाही आपल्याकडे. तर मी सरळ म्हणू म्हणजे आपण म्हणतो की अरे नाही म्हणजे लिखाणात नाही, पण साऊथची जी लोक आहेत ना की त्यांना माहिती आहे की आधी तिथे स्क्रिप्ट तयार करतात, त्यांचा जो कंटेंट असतो तो, आणि त्याच्यानंतर मग ॲक्टर निवडला जातो. आपल्याकडे ॲक्टर डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली जाते आणि त्याच्यामुळे मग
प्रॉब्लेम होतो सगळ्या, म्हणजे फिल्म चालत नाही किंवा काय. तसा तसा साऊथमध्ये होत नाही. साऊथमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी कंटेंट जो असतो ना तो ते लिहितात आणि त्याच्यावरती ते जवळजवळ वर्षभर काम करतात आणि मग त्याचा स्क्रीन प्ले व्यवस्थित तयार करणार आणि त्याच्यानंतर मग त्यांना जो हवा आहे की इथे त्यांना माहिती नाही ह्याला, तर मग यालाच आपण म्हणजे ब्रह्मानंदी आम्हाला पाहिजे समजा तो साऊथचा जो आहे तर त्याला आधी कास्ट करतात की जर कॉमेडी फिल्म असेल तर, आणि मग बाकीच्या म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवतं की मला माहित नाही पण जेव्हा महमूदचा जो काळ होता ना कॉमेडियन, त्यावेळेला महमूद किंवा जगदीप ह्यांना पहिलं कास्ट करायचे. पहिले बघताना कॉमेडियन कोण आहे तर महमूद आणि नंतर मग बाकीच्या लोकांना कास्ट केलं जायचं. तसं आपल्याकडे तसं ना, आपल्याकडे आता मी कोणाची नावं घेत नाहीत पण त्याला माहिती आहे की अमक्याला घेतलं की आपल्याला मार्केट आहे किंवा आपल्या फिल्म चालतील. पण आता मी बऱ्याच दिवसांपासून काही आता OTT वर ज्या फिल्म बघतोय ना तर त्या म्हणजे तुम्ही 15-20 मिनिटं सुद्धा सहन करू शकत नाही, इतकी म्हणजे दारुण अवस्था आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीची. पण सर कॉमेडियनचा आधी एक ना ऑरा होता मराठी इंडस्ट्रीत, तो आता कुठेतरी कमी होत झाला. तर ते कमीच झालाय. म्हणजे तुम्ही बघा ना सचिन पिळगावकरांचा किंवा महेश कोठारेंचा जो एक होता किंवा दादा कोंडकेची पण जी कॉमेडी होती ती लोकांना आवडायची. माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जर 2 तास पैसे भरून जर तुम्ही थिएटरला जात असाल ना तर तुम्हाला म्हणजे तुम्ही जे 200 रुपये घालवतात ना तुम्हाला 100 रुपयाचं तरी एंटरटेनिंग मिळालं पाहिजे. ते आपण जाणार 2000 रुपये खर्च होता तो. आता तुम्ही जर मॉलमध्ये फिल्म बघायला गेलात तर तुम्ही तो विचार करतच नाहीत लोक कसं खळखळून हसवा लोकांना आणि एखादा चांगला काहीतरी कंटेंट द्या ते घरी घेऊन जातील, पण ते तसं आता दिसतच नाही. कुठल्या तरी वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य करायचं आणि फिल्म बनवायच्या आणि त्या कोणतरी प्रोड्युसर बघायचा आणि त्याच्या माती मारायचं आणि तू बघ प्रमोशन कर. आणि आता तर सगळीच गणितं बदलली आहेत. मी तुम्हाला 1 ते 1.5 करोड जर फिल्म बनवायला लागत असेल तर त्याच्यापेक्षा डबल खर्च तुम्हाला प्रमोशनला लागतो. पण ते का करता तुम्ही? तर तुमच्याकडे तो कंटेंट चांगला नसतो ना. आता श्वास फिल्म जी ऑस्करला गेली किंवा आमच्या हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमध्ये मी काम केलं ती ऑस्करपर्यंत गेली, तेव्हा आम्ही कुठे एवढं प्रमोशन केलं होतं किंवा श्वास कुठे केलं होतं प्रमोशन? पण चालली ना ती फिल्म. बऱ्याच म्हणजे असं पण आहे ना, तुम्ही लोकांना द्या चांगलं ना, लोक येतात बघायला, माउथ पब्लिसिटी करून येतात. मी असं नाही म्हणत का म्हणजे मी पण ज्या काही फिल्म केल्या त्या काही ग्रेट होत्या किंवा असतात अशातला भाग नाही, पण एक समाधान तरी मिळायला पाहिजे की बाबा आम्ही चांगल्या फिल्ममध्ये एक काम केलं. तर आता इंडस्ट्रीत काम करत असताना छोट्या मोठ्या भूमिका करताना तुम्ही अनेक चॅलेंजेस फेस केले, पण कोणत्या पॉईंटला असं वाटलं का की बस आता इथेच थांबावं, फक्त नोकरी करावी आणि कुटुंबाला वेळ द्यावा, कुटुंब सांभाळावं? तसं येतं कधी कधी, म्हणजे थांबावं असं नाही. कारण आता कसं आहे ॲक्टरला काय रिटायरमेंट नसते, तसा थांबणारा नसतो तो, त्याला काय वयाची मर्यादा नसते. तो जोपर्यंत त्याच्यामध्ये ती उर्मी आहे तोपर्यंत तो करतच राहणार. पण कधी कधी कसं होतं की काही काही ठिकाणी आपण काम करत असताना थोडंसं डिप्रेशन येतं किंवा काम चांगलं होत नाही. म्हणजे आपल्याला असं वाटतं की अरे ह्याच्यापेक्षा चांगलं काम होऊ शकलं असतं. तर तेव्हा जी स्टेज येते ना तेव्हा असं वाटतं की नको, आता जरा आपण थांबूया काही दिवस, नोकरी वगैरे करू, त्याच्यानंतर बघू अजून दुसरं काही चांगलं काम आलं तर पुढं करूया. मग आता मध्ये नाटकासाठी पण विचारणा होती, पण ते नाटक मग आधी त्या नाटकात जी भूमिका मिळते त्याच्या आधी इतकं काही काही आपण करून ठेवलेलं असतं आणि मग एखाद्या कुठल्या तरी क्षुल्लक रोलसाठी आपण जायचं, आपला वेळ खर्च करायचा, त्यापेक्षा म्हटलं थांबलेलं बरं. मग म्हटलं करू तर मग चांगली सुरुवात करू. मग एखादा असं पण होईल की कधी 1-2 वर्षांतर चांगली ऑफर आली, चांगलं काहीतरी काम मिळालं तर मी नोकरी पण सोडू शकतो. पण त्याच्यासाठी तशी संधी यायला पाहिजे ना. कारण आत्ता कसं आहे माहिती आहे का, तुम्ही कुठल्या ह्या क्षेत्रामध्ये सिक्युरिटी नाही देऊ शकत की बाबा मी ह्याच्यातच करिअर करेन. आणि माझं स्वतःचं मत आहे की तुम्ही आहे ना फुल टाईम हे करत असाल ना तर त्याला मग जी जान लगा की काम करू म्हणजे तरच ते होईल. आणि पेशन्स पाहिजेत. आणि आत्ता आपल्याकडे म्हणजे ना तसं ना, म्हणजे इतकं हे झालं ना की मी नोकरी जर सोडली आणि मला मग नोकरी पण नाही आणि मग हे पण नाही,
त्यापेक्षा मग आपलं नोकरी चालू आहे, येईल काम चांगलं तेव्हा करू, रजा टाकू, तो ऑप्शन आहे माझ्याकडे. पण मी जी काही लोक जी कोण ऐकतील किंवा जे पाहतील त्यांना माझं हेच सांगणं आहे, या नवीन ह्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही येत असाल ना, तर तुमच्या पोटापाण्याची व्यवस्था काय आहे त्याचा बंदोबस्त करा. कारण हे फील्ड ना जितकं चांगलं आहे ना, म्हणजे वरून ते तुम्हाला खूप छान चकचकीत दिसतं, तितकं त्या आतमध्ये खूप वाईट आहे, अपमानजनक तुम्हाला ट्रीटमेंट मिळतात. म्हणजे माझा अनुभव आहे, जर तुमचा परफॉर्मन्स चांगला दिसला तर तुम्हाला स्पॉट बॉय पण खुर्ची आणून देतो, नाही तर तुमच्याकडे कोणी बघत सुद्धा नाही. तर त्याच्या समोर म्हणजे जसं आता मी एकच सीन होतं, पण त्या सीनला वेळ लागतोच ना, शेवटी 2-3 तास जातात. म्हणजे राजकुमार राव समोर जेव्हा मी परफॉर्म करायला उभा राहिलो किंवा अमिताभ बच्चन बरोबर परफॉर्म करायला उभा राहिलो, तर त्याला कोण आहे काय असं होतं ना जनरली. पण जेव्हा आपलं काम जेव्हा परफेक्ट त्या ॲक्टरपर्यंत पोचतं ना आणि ते ॲप्रिसिएशन मिळतं ना, त्याच्यानंतर मग लोक अरे अरे मंजवा कलाकार आहे असं. आपल्या त्या चेहऱ्यावर नाही, पण तिथे तुमचं चेहरा, तुमची उंची मॅटर नाही करत, तुमचं काम. आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला कामाने लोक ओळखतात, नावाने कोणी ओळखत नाही. त्यामुळे मग जे काम तुम्ही जे कराल ना ते म्हणजे काहीतरी आपल्याकडे असला पाहिजे. म्हणजे मी आता फुल टाईम करतो, कारण तुम्हाला तुम्ही 2-3 वर्षात पण जाल आपला किंवा 20 वर्ष पण जाल. म्हणजे मला आता 25 वर्ष लागली, म्हणजे लोक जय मल्हार नंतर लोक ओळखायला लागली, किंवा फू बाय फू मध्ये आम्ही काम करत होतो त्यामुळे ओळखायला लागली, असं होतं ते. मग त्याला खूप कालावधी जातो, पण तुम्हाला त्याच्यासाठी कन्सिस्टन्सी आहे ना ती ठेवायला लागते. सतत तुम्हाला ना कुठेतरी काम करत राहावं लागतं ह्या ना त्या मार्गाने. म्हणून मग वाटेल ती कामं तुम्ही घ्या असं नाही म्हणत, चांगली कामं घ्या ना, चांगल्या कामातून पण तुम्ही स्वतःला प्रूव्ह करू शकता. कामाचे पोचपावती आहे का जी तुमच्या अजून लक्षात राहिली, कोणत्या कलाकाराने दिलेली किंवा सायनने दिलेली? हो, म्हणजे मला शिवा नावाची मी फिल्म केली होती राम गोपाल वर्माची. माझा पहिलाच शॉट होता आणि तिथं म्हणजे तो खूप गंमतशीरच प्रकार आहे. म्हणजे मला अपेक्षाच नव्हती की इतकं असं काही होईल. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये तर व्हॅनिटी हा काय प्रकार असतो हा मी पहिल्यांदा अनुभवला, की माझ्यासाठी व्हॅनिटी होती. आणि शिवामध्ये मग विलनचा रोल केलाय मी त्याच्यामध्ये. तो मोहित अहलावत नावाचा की कान कापतो, आणि उपेंद्र लिमये त्याच्यात विलन आहेत, मेन विलन. आणि त्याला मारण्यासाठी म्हणून मला मलेशियावरनं बोलवतं त्या कटनी कॅरेक्टरला. आणि त्याचं ऑडिशन जवळजवळ 2 दिवस, मग जे बोललो ना ते. तर तिथे गेलो आणि नंतर फाईट सिक्वेन्स होता. म्हणजे मला त्या बोटीतनं वगैरे आणतात, म्हणजे मर्डला ते शूटिंग झालं, मग जीपमध्ये बसवतात, असे सगळे रामगोपाल वर्माचे सीन. म्हणजे अर्धे शॉट घेत होतो, पूर्ण असं सीन नाही घेत. म्हणजे इथे तुम्ही इकडे बघितलं इकडे एक अर्धवाक्य, मग त्या बाजूने अर्धवाक्य वगैरे असं ते सगळं. आणि भरपूर वेळ देणारा डिरेक्टर आहे तो खूप. म्हणजे माझ्या ह्याच्यातला चांगला डिरेक्टर जर असेल माझा आवडता तर रामगोपाल वर्मा. तर तो ते. आणि त्याच्यात तसा एक सीन होता की मी असं अल्मेडा हाऊस म्हणून अंधेरीलाच एक बंगला आहे यारी रोडला, तर तिथे ते शूटिंग होतं. आणि वर चढत येतो आणि त्या ह्याला मारायचं असतं ॲक्च्युली, खतम करायचं. कारण तो खूपच म्हणजे त्यांनी काय ह्याला लोकांना काही धंदे करून देत नाही वगैरे, ते सगळं रामगोपाल वर्माच्या फिल्म म्हणजे तशाच त्या. तर त्याच्यासाठी आता ह्याचा काटा कसा काढायचा म्हणून मलेशियावरनं एक गुंड म्हणजे मला बोलवतात आणि त्याचा म्हणजे त्याला मारायचं असतं. तर मग तो बोलतो, रे तू तर इतकासा आहे, तो तर 6.5 फुटाचा आहे, तो ह्याला मारणार कसा? तर ते पण ते असे सगळे 5-6 जण सगळे, आणि मी त्यांच्यात एवढाच दिसत होतो, आणि ते सगळे 6.5 फुटाचे होते. आणि तसा माझं ऑडिशन झाला ऑलरेडी तिकडे त्या पद्धतीने, ते नंतर सांगेन तुम्हाला. तर त्याला ढकलत मी, तो चिडतो त्याला ढकलल्यानंतर, तो माझ्या अंगावर येतो आणि सपकन त्याचा मी असा कान कापतो, त्याचा कानाचा तुकडाच उडतो इथून. आणि मागच्या बाजूला गांधीजींचा फोटो असतो गांधीजींचा, आणि त्याच्यावरती ते रक्त असं वगळत असतं. तर तिथे मकरंद देशपांडे बसले होते, त्याचे मित्र ना आपले ॲक्टर मकरंद देशपांडे. ते म्हणाले की असं असं आहे. तो सीन तर खूप चांगला झाला आहे. आणि त्यात ते उपेंद्र लिमयेचा तो डायलॉग आहे कि मैं गांधीजी अहिंसावादी थे और मैं हिंसावादी हो वगैरे. तर म्हणाले सेन्सॉरला वगैरे जाईल, प्रॉब्लेम होईल. आणि पूर्ण चांगला सीन आहे आणि हा पोरगा खूप चांगलं काम करतोय
की तुला जो काय भेटलाय जो काय 2-3 दिवस तू काय ऑडिशनला, कारण जवळजवळ 50 ते 60% शूटिंग झालं होतं आणि तिथेच अडली होती फिल्म. तर त्यामुळे तुम्हाला की परत याचा रिशूट लाव आणि गांधीजींचा फोटो काढून मग परत दुसऱ्या दिवशी. आणि तेव्हा हे म्हणजे साजिद वाजिद नावाचे जे रायटर आहेत ते त्याच्याकडे काम करत होते आणि ते ॲक्टिंग पण करतात साजिद वाजिद मधलं. तर मग दुसऱ्या दिवशी ते सीन झालं आणि मी आपला बाहेर फिरतोय शूटिंग येईपर्यंत. तर ते मला डिरेक्टर म्हणजे, अहो सर तुम्ही बाहेर का फिरताय? म्हटलं नाही, म्हटलं सगळी गर्दी आहे ना. अहो तुमच्यासाठी तिकडे व्हॅनिटी ठेवली आहे, तुम्ही जे परवा जे काही काम केलंयत ना ते इतकं आवडलंय सरांना की ते फुटेज आम्ही बघितलं, त्याच्यामुळे ते आज परत खूप चांगल्या पद्धतीने करायचंय, तुम्ही आराम करा. म्हणजे उपेंद्र सरांची वेगळी आहे, तुमची वेगळी व्हॅनिटी आहे. पूर्ण तुम्हाला डबा बिबा तिकडे आलेला आहे, तुम्ही बोलवायला आल्याशिवाय येऊ नका. मग रामगोपाल वर्मा स्वतः आले, कारण ते तसे येत नाहीत, आले. साजिद वाजिद आले, ते बोले अभी तेरी तो निकल चुकी, तो अभी गया, मतलब म्हणजे एकदम बोललं ना निकल चुका तो वगैरे असं. ते तेव्हा ते एक फिलिंग आलं आपल्याला. आणि फिल्म तर पण चांगली झाली होती, कारण माझ्याबद्दल इंडियन एक्सप्रेस आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये 1-2 ओळी लिहून आल्या होत्या की की कटणी नावाचा एक गणेश मयेकर नावाचा मराठी नट आहे, त्यांनी खूप छान काम केलंय म्हणून. त्यात दिलीप कुलकर्णी पण, आपल्या दिलीप प्रभावळकर पण होते त्याच्यामध्ये. तर त्यामुळे ते ॲप्रिशिएट झालं ना काम. त्याची मग नंतर मग रामगोपाल वर्मा की मध्ये वगैरे पण मला बोलवलं होतं वगैरे. पण ते काय मला फार तितकंसं म्हटलं नाही, छोटा रोल आहे वगैरे. आणि मी बिंदास बोललो की नाही, आता त्याच्यात एवढा चांगला रोल केल्यानंतर मग त्या रोलसाठी कशाला ना, दुसरं कुठे आलं तर बोला. पण परत काय तशी काही संधी काय आली नाही. आपलं वाट बघणं आणि आपलं प्रवास चालू ठेवायचं फक्त. पण सर कशा प्रकारच्या भूमिकेच्या शोधात आहात? आता बघा आपल्याला जे सुटेबल आहे किंवा आपली जी कुवत आहे काम करण्याची, त्या पद्धतीने जे मिळेल ते काम करायचं. त्यामुळे मला जनरली कसं आहे ना, विनोदी भूमिकांसाठीच बोलवतात, पण मी शक्यतो विनोदी सगळ्यांना माहिती, पण जरा काहीतरी वेगळं करण्याची जर संधी मिळाली तर, जसं मी एक होतं पाणी नावाची एक फिल्म केली होती आशिष निनगुरकरची, त्याच्यामध्ये माझा एक सिरियस रोल होता, तो मी केला होता. त्याला मला म्हणजे बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड पण मिळालं होतं मला. म्हणजे तेव्हा मला कळलं की आपण ह्या पद्धतीच्या भूमिका केल्यानंतर पण लोक स्वीकारतात. तर मग वेगवेगळ्या भूमिका करत राहायचं. भूमिका असते शेवटी, ती काय छोटी असो मोठी असो, त्याच्यात आपल्याला आपण कम्फर्टेबल असो ना ज्या भूमिकामध्ये, त्यात तुम्ही केल्या पाहिजेत की नाही मी ह्याच पद्धतीच्या करेन. किंवा मला जर आली स्क्रिप्ट तर मी सरळ सांगतो यांनी स्क्रिप्ट, मी ह्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही, मी फिल्म करणार नाही, आधीच सांगतो. उगाच तिथे जाऊन मग ते वर्कशॉप करा आणि हे ते वगैरे, मग तेवढा वेळ नसतो. आता परेश मोकाशीचं कसं, मला मुळात ते नाटक माहिती होतं, पण त्यांनी जर त्या चित्रपटात घेतलं नसतं मला, तर मग फिल्म बघायला गेल्यानंतर मला जास्त त्रास झाला असता की आपण ही भूमिका किंवा हे गाजलेलं नाटक त्या चित्रपटात आपण नाही, तर मग त्याचा त्रास जास्त झाला असता. सयाजी शिंदे यांनी तुमचं कौतुक केलं होतं, सो तुम्ही त्या आठवणीबद्दल काय सांगाल? ती आठवण म्हणजे खूपच गोड होती. तो तर म्हणजे खूप मस्त किस्सा आहे खरं तर. सयाजी शिंदेनी माझी पाठ थोपटली, त्यांच्या हस्ते मला स्पेशल पुरस्कार दिला होता तेव्हा. म्हणजे आमच्यासाठी अगदी गणपतीची मूर्ती जरी दिली त्यावेळेला, ते आमच्यासाठी खूप म्हणजे ऑस्कर मिळाल्याचा आनंद असतो. आणि ते माझं पहिलं पारितोषिक त्यांच्या हस्ते मला मिळणं. आणि मग मी त्यांना हळूच जाऊन बोललो की बाबा मला असं पुढे जाऊन काय करायचं. तर ते म्हणाले की ते मगाशी सांगितल्याप्रमाणे की आविष्काराचं वर्कशॉप वगैरे मला घरी येऊन तू भेट, असं त्यांनी सांगितलं. आणि मग म्हटलं काहीतरी आता हे आपल्याला काम बिम देतात की काय वगैरे, पण तसं काही झालं नाही. त्यांनी मला सांगितलं की आविष्काराचं वर्कशॉप कर तू, आणि त्याच्यासाठी म्हणून. पण त्याच्या आधी ती माहिती मला देण्याच्या आधी ते घरात नव्हती, मला त्यांनी सकाळी ये म्हणून बोलली. म्हणून मी आपला एक साधारण 8:30च्या दरम्यान त्यांच्या घरी गेलो. तर ते नव्हते, ते कुठेतरी चालायला वगैरे गेले होते. ते पण आमच्याच चाळीतच राहायचे पूर्वी, ज्या बैठ्या चाळी असायच्या तिथेच. तर सयाजी शिंदेकडे येणाऱ्या माणसाला कधी म्हणजे त्यांची जी बायको आहे ना ती कधी असते म्हणजे खाली हात सोडायची नाही. तर ती म्हणाली अरे काय सह्याकडे काम आहे का तुझं? बरं एक काम करतील अरे, तर आता खाली उतरून जायचं तर आम्हाला खूप वेळ जातो रे, आणि हे पण आता कधी येतील ना. तेव्हा काय मोबाईल वगैरे तसे काय फार नव्हते.
मग मला जरा मटण आणून देतोस का? म्हणून त्याच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिली, मला मटण आणायला पाठवलं. अरे मग अरे अरे आले अजून आला नाही. अरे मिरच्या कोथिंबीर पण संपल्या आहे. मग त्या मिरच्या कोथिंबीर माझ्याकडनं आणून घेतल्या वगैरे असं सगळं काम. तर मी थोड्या वेळाने म्हणलं तर बटन बिटन धुवून देऊ का तुम्हाला? पण तेवढ्या सर आले आणि मग ते मला म्हणाले की अरे वा, मला मग ते बडबडले थोडे, काय तू मला भेटायला आले, तू काय करू, तुझा पत्ता नाही, तू यांना बोलवलंय तरी हे कधीपासून येऊन बसलेत. तर मग मी त्यांच्याबरोबर गप्पा मारते मग त्यांना हे आल्याला सांगितलं काय झालं त्याच्यात वगैरे असं. आणि मग त्यांनी मला व्यवस्थित गायडन्स केलं. आणि मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की तुम्ही स्वतःचा मार्ग स्वतः तुम्ही निवडा. आणि त्यानंतर मग आविष्कारमध्ये आम्ही काम करत असल्याने ते पण आविष्कारला येत जात असायचे. आणि मग एका कवितांचा एक कार्यक्रम होता, तो कविता आम्ही तेव्हा प्ले करायचो. म्हणजे नारायण सुर्वेंच्या कविता असतील किंवा यांच्या नादू महानोरांच्या काही कविता असतील, तर त्या अशा मी वाचायचो आणि मग त्या डिझाईन करायचे. म्हणजे अगदी व्यवस्थित कॉस्ट्युम घालून वगैरे ते करायचे. जयदेव अट्टंगडीनं वगैरे हे असे प्रकार आविष्कारमध्ये खूप चालायचे. वेगवेगळ्या पद्धतीचं एक्सपेरिमेंट आम्ही करून बघायचो. तेव्हा ते आले होते आणि मग त्यांनी माझ्या पाठीवरती थाप मारली, अरे यार गणेश तुला बघून बरं वाटलं, कारण तू येत होतास आणि तू ते मार्ग तो चालू ठेवलास. कारण काय होतं की जनरली आपल्याला पण आता येऊन उत्साहात खूप मुलं मुली भेटतात, सर आम्हाला पण ह्याच्यात करायचं आहे, पण ना ते तो आपण जो सांगितलेला मार्ग आहे ना तो निवडत नाही. त्यांना ना सगळं पटकन पाहिजे असतं. जे एक एकांकिका तुम्ही केलात तर त्यांना वाटतं की आता मला सिरियलच मिळाली पाहिजे. पण त्याच्यानंतर नाही, एक एकांकिका तुम्ही 10-12 एकांकिका करा, त्याच्यानंतर नाटक करा, नाटकाचे अनेक शो करा. आता मी जवळजवळ आता जे काही व्यावसायिक नाटकं जी केली, मुक्कामपोस्ट बोंबिलवाडी असेल, मोरूची मावशी असेल किंवा इच्छा माझी पुरी करा, असे त्याचे आम्ही जवळजवळ 2-3 हजार प्रयोग केलेले आम्ही सगळ्यांचे मिळून. तेव्हा तुम्हाला कुठेतरी एक म्हणजे प्रगल्भता येते की काम करण्यासाठी. ती पण काय म्हणजे पूर्ण नाही होत, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं काम करतच राहावं लागतं. म्हणजे ॲक्टरनी थकून नाही चालत, कारण तुम्ही एकदा जर थकलात ना की मग तुमच्याकडे कामं येणंच बंद होतं. त्यामुळे तुम्ही काम करत राहा. छोटं म्हणजे काहीतरी एखादं स्पीच घ्या, तो पाठ करा, एखादी कविता आहे ते करायला नको मुलांना. त्यांना मी सांगितलं ना, आता कधी कधी आम्ही दुबेजींकडे असायचो किंवा चेतन दातारकडे, तर ते एक्झरसाईजसाठी ते आम्हाला काय गोष्टी द्यायची, एखादी कविता द्यायची किंवा काय, तर ते आम्ही पाठ करून ते आमच्याकडनं करून घ्यायची. पण आता हे जर तुम्ही सांगितलं ना तर त्यांना ऑडिशन पण रेडीमेड लागते सगळी. मग ऑडिशन मग कुठल्या तरी फिल्ममधला डायलॉग आहे मग तो बोलणार, आणि तसं नाही. आणि हल्ली रीलचं जे काय फॅड निघालेलं आहे ना, त्यानंतर रील मास्टर जे असणार ना ते पण फार चुकीचं आहे. आणि त्या पद्धतीने जो काही स्ट्रगल करतात ना लोक, ते सुद्धा म्हणजे घातक आहे. पण तुम्ही तेवढे येत नाही. म्हणजे आम्हाला जयदेव सर काय सांगायचे किंवा मला म्हणजे विक्रम गोखले सुद्धा आमच्याशी बोलताना बोलायचे, जेव्हा नाटक संपल्यानंतर गप्पा मारायचे ना, तर तो ॲक्टर हा लोणच्यासारखा मुरला पाहिजे. तुम्ही लोणचं तुम्ही बरणीमध्ये तो जास्त वेळाने तुम्ही खाल ना, एक साधारण वर्षभरानंतर तुम्ही ते लोणचं खाल तर त्याची टेस्ट जास्त असते चांगली. तर तसं ॲक्टरचं पण आहे. तुम्ही लोणच्यासारखे मुरले पाहिजेत तुम्ही. म्हणजे ध्यास घ्या, सातत्य पाहिजे तुमच्या कामामध्ये, सातत्य पाहिजे. अरे मी केलं, अरे सरळ केलं नाही, समाधानी नसायला पाहिजे ॲक्टरनी, कारण मी अजूनही चांगलं कसं करू शकेन ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून नाटकात आपण जे म्हणजे बघा, एक प्रयोग दुसऱ्या प्रयोगासारखे कधीच नसतं की अरे यार आज असं झालं आहे, पण दुसरा प्रयोग मी ह्याच्यापेक्षा अजून चांगला करेन, हे पाहिजे ॲक्टरकडे. मग ते भले तुमचा हाऊसफुल ऑडियन्स असेल, नाहीतर मग तुमची 4 लोक असतील. त्या बाबतीत मग मी अतुल कुलकर्णीला मानतो. तो म्हणजे गांधी विरुद्ध गांधी नावाचं नाटक जेव्हा तो करायचा तेव्हा ऑडियन्स फार कधी कमी असायचं, म्हणजे अगदी 10-12 लोकच असायचं, पण तो खचाखच भरलेल्या थिएटरमध्ये पण तेवढीच एनर्जी, आणि 4 ते 10 लोक असतील तरी तेवढ्याच एनर्जीनी. म्हणजे एक वेळ किशोर कदम मला, अरे कशाला ना ऐक लोक पटवलं नाही, ऑडियन्स आलेत ना,
माझ्यासाठी एक ऑडियन्स पण महत्वाचा आहे, तर ते मी करणार. ते खरा कलावंत असते तो, त्यांनी तो ध्यान घेतला पाहिजे आणि हे मुळात स्वतःसाठी असायला पाहिजे. तुम्ही फसवून काय, म्हणजे लोक येतात ना, 4 लोक पैसे काढून जर येत आहे, तर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर पाट्या टाकणार असाल तर मग ते करूच नका तुम्ही ना. करा तर मग ते सिन्सिअरली करा. म्हणजे मला आठवत आहे गीतांजली कुलकर्णींनी बोंबिलवाडीमध्ये कधी कधी काही काही गोष्टी करताना आपल्याला हसायला येतं. तर गीतांजली कुलकर्णी हसली तर तिने नाईट नाही घेतली एका प्रयोगाची, पाकिटच घेतलं नाही. मग ते संतोष काणेकरनी वगैरे मग तिची समजा अगं होतं असं. नाही नाही, मी म्हणजे हसले, म्हणजे मी कलेला हे केलं, म्हणजे अपमान केला कलेचा. मला हसायला नाही पाहिजे होतं, मी हसले, मला आवरलं नाही. म्हणजे असे पण काही कलाकार आहेत की जे कलेसाठी झोकून देणारे आहेत. मग तुम्हाला, मी 10 लोक असेल तर मी तेवढ्याच इंटेन्सिटी करणार. हाऊसफुल असला तर मी होळून नाही जाणार. तेच याच्यामध्ये म्हणजे काही काही लोक स्पीड लाव किंवा अजून हसवण्यासाठी काहीतरी वेगळं काहीतरी कर वगैरे, त्याचं नाही. जे ठरलंय तेच करायचं. त्यामुळे सयाजी शिंदे जेव्हा आता कधी भेटतात, आता ते तिकडेच फिल्म सिटीच्या तिकडेच जवळपास, तर त्याला बरं वाटतं की अरे हा, म्हणजे ज्याला आपण कुठेतरी मार्गदर्शन केलं होतं त्यांनी ते फॉलो केलं आणि ते मी केलं फॉलो. म्हणजे आमच्या जयदेव वाटेकरांच्या वर्कशॉपमध्ये आम्ही जे काही 3-4 जण होतो तेच, म्हणजे ते पण नाहीत, पण त्यातला मी एकटाच जो आहे हा प्रवास सुरू ठेवला. पण नोकरी करत करत, कारण आपण मिडल क्लासमधले असल्यामुळे आपल्याला तसं काही कोणाचं बॅकिंग नसल्यामुळे आपण ते नोकरी करता करता, आणि मी समाधानी आहे, मला नोकरी करता करता ह्या काही गोष्टी करता येतात. म्हणजे अगदीच महिन्यात एखादं चांगलं काम मिळालं तरी मी आनंदी असतो की आपल्याला काम आलं. आता कधी कधी 4-4-5-5 महिने काम येत नाही, नो प्रॉब्लेम. आपलं काय असेल तर मग कोणाला तरी फोन करायचा, मग काय चालू आहे का तुझं नवीन, काय करतोय वगैरे, मग त्यातून येतं. आणि कामातनं कामं मिळत जातात तुम्हाला. जर काम चालू असेल तर एका कामातनं कोण नाही कोणतरी तुमचा रेफरन्स देत असतो की बाई ह्याला बोलव त्याला बोलव. सर, आता तुम्ही रीलबद्दल बोललात म्हणून विचारावंसं वाटते की आता रीलचा काळ आहे किंवा रील्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, त्यामुळे बऱ्याचदा असंही कलाकारांकडून ऐकायला मिळतं की सोशल मीडियावर फॉलोअर्स कमी होते, म्हणून ते शॉर्टलिस्ट झालेले असतानाही त्यांना काढून वेगळ्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला किंवा वेगळ्या व्यक्तीची कास्टिंग करण्यात आली ज्याचे फॉलोअर्स जास्त आहे. तर असा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? आणि यालाच धरून एक प्रश्न आहे, मग असे तुम्ही म्हणालात की एका दिग्दर्शकाने तुम्ही शॉर्टलिस्ट झालेले असतानाही त्याच्या ओळखीच्या माणसाला कास्ट केलं, तर लॉबी किंवा ओळखीच्या माणसांना प्राधान्य देणं, हा अनुभव तुम्हाला कधी आलाय का? किंवा मला तर आलाय बऱ्याच, आणि लॉबी आहे. मी आता हे एवढं तर बोलू शकतो, मराठी इंडस्ट्रीमध्ये लॉबी आहे. मला तर साऊथचं काय माहिती नाही किंवा हिंदीतलं पण नाही, कारण हिंदीतले लोक ना खूप प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचं आणि काम आणि ॲक्टरला रिस्पेक्ट काय द्यायचं ना, तर मी हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे. किंवा साऊथचा कधी अनुभव नाही आला. एक ॲड केली होती फक्त भाऊ कदम आणि मी सोबत केली होती, एक साऊथची एक ॲड केली होती. त्यामुळे काय रिस्पेक्ट असतो, आणि त्यांच्यासाठी आमचे दोघांचे चेहरे काहीच मॅटर नव्हते. त्यांच्यासाठी कन्सेप्टच महत्त्वाचं. म्हणजे आमच्या दोघांसाठी 2 स्पॉट बॉयज होते, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणं वगैरे. त्यांना आम्हाला पैसे दिले असल्याने आम्हाला कुठेही ठेवलं तर आम्हाला काही फरक पडणार नव्हता. पण ते आहे, पण आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये जाणीवपूर्वक लॉबी करतात किंवा आहे, आणि एखाद्या माणसाला जर बाजूला करायचं तर ते सराईतपणे बाजूला करतात. आणि रीलच्या बाबतीत कारण तसं मी काय फार रील वगैरे काय बनवत नाही, किंवा ते मला काय जमत पण नाही ते, किंवा मी फसतो त्या रील करायला. जर गेलो कधीतरी केला असेल मी प्रयत्न रील बनवण्याचा वगैरे, तर तो नाही, मला तो जमतच नाही. कारण आपण कसं होतं ना की ॲक्टर म्हणून जर आपण जेन्युइन असू ना, तर हे रील बनवणे ना ते खोटं खोटं वाटायला लागतं, आणि मग ते नको वाटतं. आपण जेन्युइनिटी नसते त्या रीलमध्ये, त्यामुळे मग मी त्या फंदातच पडत नाही. मी ते रील वगैरे बनवण्याच्या वगैरे सुरुवातीच्या काळात मग गंमत म्हणून केले, पण नंतर बोलले नाही, आपलं काम नाही, आपल्याला जमणार नाही. त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. पण तुम्ही जे म्हणताय तसं काही रील येण्यापूर्वी फेसबुकमधले काही चेहरे फार गोड दिसतात म्हणून मुख्य अभिनेत्री झालेल्या खूप मुली आहेत फेसबुकमधले चेहरे, पण त्याला अभिनयाशी काही संबंध नाही. म्हणजे त्यांना सगळंच शिकवावं लागतं, त्यांचं वर्कशॉप
घेऊन सगळं, पण त्यांना केवळ हिला खूप लोक लाईक करतात म्हणून, पण ही ट्रॅजेडी आहे असं मी तर म्हणेन आपल्या इंडस्ट्रीची. तिथे टॅलेंटला तुमचा वाव फार कमी आहे. टॅलेंट ज्यांच्याकडे असेल ना, मग त्यांना स्ट्रगल करून, म्हणजे तू काम मागणार तेव्हा तुला मग हे देतो रे, हे कर ते कर असं. पण इथे तुम्ही, आणि तफावत पण खूप आहे, म्हणजे पेमेंटच्या बाबतीत पण करतात. इथे मला तेच कळत नाही की तू नोकराचा रोल करतोस म्हणून तुला 3,000 रुपये पर डे, आणि हा हिरो ज्याला 2 वाक्य बोलता येत नाहीत त्याला 12,000 रुपये पर डे. हे कुठलं मोजमाप आहे मला अजून कळलेलं नाही. की ज्यांना आमच्यासारखी अनुभवी लोक 4 गोष्टी शिकवतात, सांगतात की असं नाही असं आहे, त्याच्यानंतर आम्हाला जेव्हा कळतं ना की अरे यार ह्याचा पर डे माझ्यापेक्षा डबल आहे किंवा ह्याचा, मग तेव्हा आपल्याला वाईट वाटतं की हे असं आहे. ते तुमच्याकडे चेहरा, मी तुम्ही जे मगाशी प्रश्न विचारलात ना, इथे ते चेहरा तुम्ही प्लेझंट दिसता ह्याच्यावरच आहे. तुम्ही काम किती चांगलं करताय वगैरे ह्याला ना, तुमचं पाठांतर चांगलं पाहिजे. मग ते तुम्ही किती विचार करून बोललाय, त्याचे लोकांना व्याकरणातलं कळत नाही, कुठे थांबायचं, कुठे बोलायचं, कुठे पॉज घ्यायचा, ह्या गोष्टी कळत नाहीत. आणि सिरियलला ती गरजच नसते ना. सिरियलला कसं छापखाना असतो, तुम्हाला दिवसाला 1 एपिसोड तुमचा निघालाच पाहिजे, त्या दृष्टीने तुमचं पाठांतर. मग तुम्हाला ॲक्टर इथे पाठांतरावरती घेतले जातात, आणि म्हणून जे चांगले नट असतात ना ते सिरियलमध्ये फार तुम्हाला कमी दिसतील, की जे की रमत नाही. मी पण सिरियलमध्ये फार रमत नाही. आता हे ऐकल्यानंतर कदाचित मला सिरियल येणं बंद पण होईल. मला काय फरक नाही पडत म्हणा, पण असं आहे. म्हणजे तुझं पाठांतर चांगलं आहे ना, अरे हिचं पाठांतर खूप चांगलं आहे, एकपाटी आहे, मग हिला बोलवा किंवा याला बोलवा, त्यामुळे ती लोक टिकलेली आहेत. पाठांतर, मग तो आशय कसा पद्धतीने पोचवतोय किंवा तो कसं बोलतोय त्याला काय नाही, संपवायचं असतो. आणि काय झाले, ते सिरियल इंडस्ट्री झाली आहे ना, तुम्हाला पटत. कारण मी जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी करायचो ना, तेव्हा शूटिंग करून पॅकअप करून जेव्हा संध्याकाळी मी 7ला घरी यायचो ना, स्वराज्य रक्षक नाही सॉरी जय मल्हार, तेव्हा मी माझं एपिसोड चालू असायचा. अगं म्हटलं हे मी सकाळी शूट केलंय, सकाळी शूट केलेलं 7-7:30ला, मी संध्याकाळी येऊन टी व्हीवर बघायचो. इतकं फास्ट काम चालतं, सगळं ऑनलाईन एडिट तिथल्या तिथे. पूर्वी कसं व्हायचं, ते तुम्हाला दिल्लीला ती कॅसेट पोचवायला लागायची वगैरे, बऱ्याच गोष्टी असायच्या, तिथून मग तो टेलिकास्ट वगैरे व्हायचा. आता तसं नाही, आता तुम्हाला ते अधिकार तिथेच दिले आहेत, त्यामुळे ते तिथूनच तुमचं इतकं फास्ट चाललंय. त्यामुळे मग तुम्हाला शिकवायला वेळच नसतो ना कुठल्या डिरेक्टरला, हे घे पाठ कर आणि हे कर. म्हणजे असं सगळं. म्हणजे एकाचा किस्सा सांगतो मी, त्याचं नाव नाही घेणार, तर असं पटकन बोलताना मला आठवलं म्हणून. एक डिरेक्टर होते, तर जनरली कसा एक सीन दिला तुम्हाला की कसं असतं, पहिले 2 वाक्य आहेत, 3 वाक्य आहेत, ह्याचं तुझं तिचं मास्टर करूया. किंवा पूर्वी काय व्हायचं, पूर्ण मास्टर घेतला जायचा आणि त्याच्यानंतर मग त्याची कटिंग व्हायची. आता काय करतात, आता अजून सोपं करतात. आता तुमचं तिघींचं पहिले वाक्य एक तो मास्टर घेणं आणि डायरेक्ट शेवटचे जे काय असतील 2 वाक्य ती, आणि मग मधली वाक्य क्लोज. तर ते मास्टर घेण्याला पण काहीतरी लॉजिक असेल ना, कुठपर्यंत मास्टर बाबा घेतला पाहिजे किंवा काय. तर तुमचा आता पेपर आहे का तुमच्याकडे, नसेल तर राहू दे. हा ही स्क्रिप्ट आहे, हा समजा ही स्क्रिप्ट आहे, हां हे स्क्रिप्ट आहे, याच्यामध्ये स्क्रिप्ट. हां, आणि अगदी असं एक तर त्याच्यामधला महत्त्वाचा कोण आलं नाही, अहो अमुक आलेलं नाही, बरं ठीक आहे, मग तिथे चेंज करून तिथं वेगळं कॅरेक्टर टाकायचं किंवा ते काढून टाकायचं. आणि असं पण करतात फास्ट, कारण शूटिंग नाही थांबलं पाहिजे. आणि मग आता समजा स्क्रिप्ट आलं आहे ना, तर मग डायरेक्ट येणार, हा ही स्क्रिप्ट, हा मास्टर, हा क्लोज, हा मास्टर. असिस्टंट डायरेक्टरला सांगायचं चला सुरू करा. ही वस्तुस्थिती आहे आपल्याकडे.
सिरियलची, हे तुम्हाला माहिती होतं कधी? पण काय कसं करणार काम आपण? आता आम्हाला तर सवय होती, कारण मी जेव्हा राजू पारसेकरकडे काम करायचो ना, जावई शोध नावाची माझी पहिली सिरियल, स्वामिनी नंतरची मोठी सिरियल, की ज्याच्यामध्ये असेच म्हणजे मी आतापर्यंत चांगल्या चांगल्या लोकांकडे म्हणजे रमेश भाटकर, जयंत सावरकर, अण्णा सावरकर किंवा उषा नाईक किंवा दाजी भाटवडेकर, सुनील बर्वे, सुलेखा धराधर वगैरे अशा लोकांना मी त्यात नोकराचंच काम करायचो. पण तेव्हा एक सवय होती सगळ्या नटांना की सगळं स्क्रिप्ट पाठ करायची, की मी असं नाही की कुठून काय लागेल माहिती नाही सगळं. आणि त्यामुळे आम्हाला बाकीच्यांचे पण वाक्य माहिती असायचे. आता तुम्हाला गेलात ना तर तो फक्त स्वतःच पाठ करतो, त्याच्यानंतर आगीपीचे काही माहितीच नसते त्यांना. आणि मग ती क्लोजची सवय लागलेली आहे ना. ऍक्शन म्हटलं की फक्त माझे वाक्य बोल, मग तो तिथे समोर असो नसो, त्याच्या काय फिलिंग आहेत नाही त्या काहीच घ्यायच्या नाही आणि फक्त बोलत राहायचं. आणि हिंदीमध्ये तसं होत नाही, कारण जेव्हा मी फिरोज खान नावाच्या एका डिरेक्टर बरोबर जेव्हा काम केलं, किंवा ही पण श्रीकांत नावाची पण फिल्म केली, तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला ऍक्टर सगळे लागतात. भले माझ्याकडे क्लोज आहे, क्लोज माझा आहे, पण बाकीचे लोक तिथे बसलेले असतात किंवा उभेच असतात आणि त्यांची रिॲक्ट तसेच होतात, ते तशा पद्धतीनेच डायलॉग बोलतात. अशा पद्धतीने तेव्हा ते फिलिंग येणार ना तुमच्याकडे. त्याचं आपल्याकडे तसं नाहीच होत तो प्रकार. तर मला जायचंय, माझा नाटकाचा शो आहे वगैरे, ते ठीक आहे, पण तुम्ही मग ती कमिटमेंट आहे ना, काम म्हणजे तुम्ही छापतातच आहेत ना, इथं मला सोड. इथे कित्येकदा तर तुमच्या वेळेनुसार, आता तुम्हाला वेळच नाहीये पण तुम्ही आता महत्वाचे आहात, तर तुमच्या घरी जाऊन पण शॉट घेतलेले आहेत मागे क्रोमा लावून किंवा हे करून वगैरे, आणि ते पॅच केलेले आहेत की मी येऊच शकत नाही. कित्येक म्हणजे नीट बारकाई. आता मी त्या सिरियल बघणं पण सोडून दिलं. सिरियल म्हणजे त्रासच होतो सिरियल बघायला गेलो की, कारण तेच कारण बघितलं तर अरे थोड्याफार फरकाने तेच विषय सगळे सुरू असतात सगळे. त्या नवीन काहीच नाही ना आपल्याकडे, मिळतच नाहीत काय. सिरियल हा प्रकारच म्हणजे इतका हे झालाय की कधी कधी कीव येते की अरे यार काय चाललंय, म्हणजे तिकडे ते प्रोडक्शन काढतायत आणि इकडे आपल्या माथी मारतायत. तर ते आणि मग त्याला काहीतरी हे ठेवा ना, लेंथ ठेवा. हे बाबा 13 भागांच्या पूर्वी सिरियल असायच्या बघा, 13 भाग 26 भाग किंवा अगदी डोक्यावरून पाणी 52 भागांची. संपवा ना विषय. किती ताणायचा म्हणजे तुम्ही लोक त्या सिरियलला वाईट म्हणणे इतपत कशाला वाट बघता तुम्ही? त्याची एक मर्यादा आखून घ्या ना, किंवा एवढ्या याच्यात आम्ही संपूर्ण. मला तर एकदा एका माणसाने सांगितलं, मी त्याचं नाव घेत नाही, माझा मित्रच आहे चांगला, तो झीला वगैरे मोठ्या एक्झिक्युटिव्ह पोस्टला होता. अरे काय विषयच नाही. तर एक जण म्हणलं माझ्याकडे एक पत्र आहे अंतर्देशी आलेलं मला, तर त्याच्यामध्ये असं एक मॅटर आहे पत्रात लिहिलेलं. ते त्या पत्रामधल्या विषयावरून सिरियल तयार केलेली आहे. विषयच नव्हता काय. हे खरं वाटेल का? म्हणजे असं वाटेल की मी खूप अतिशयोक्त. हे माझ्या समोरची गोष्ट आहे. पत्रावरून एक पत्र आलेलं आहे कोणाला तरी, आणि ते त्याचं वाचन केलंय आणि त्याच्यावरनं मग मसाला टाकून म्हणजे आपल्याकडे गाजराचा हलवा 4 दिवस चालू असतो माहिती आहे ना. किंवा मग दिवाळी, तर मग दिवाळी, मग ते सगळ्याच सिरियलमध्ये दिवाळी चालू असते. मग मी कुठली सिरियल बघतो ती पण कधी कळत नाही. गणपती नक्की कोणाकडे आलाय ते पण आपल्याला माहित नसतं. नवरात्र उत्सव सगळ्यांकडेच नवरात्र. त्यामुळे सिरियल आपलं पण जमलिंग होतं ना, अरे कुठली बघतोय, त्यामुळे ते नकोच. म्हणजे असे सगळे प्रकार सुरू होते. त्याला कुठेतरी एक शिस्त यायला पाहिजे असं मला वाटतं. पण सर तुम्ही अनेक कॉमेडी शोज मध्ये काम केलंय, एक विनोदी कलाकार म्हणून देखील तुमच्याकडे पाहिलं जातं. तेव्हाची कॉमेडी आणि आत्ताची कॉमेडी
तुम्हाला फरक जाणवतो का? कारण का आत्ताची कॉमेडी आता ही म्हणजे जी काही हवा सुरू आहे समय रैना आणि रणवीरची, जी तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती? हो, नाही मी नाही ते बाहेर बघत नाही, ते मी वाचलं फक्त. हा, म्हणजे प्रणित मोरेला मारहाण असो, हो. त्या सगळ्या गोष्टी असू दे. आत्ताची कॉमेडी ही कमरेखालचे विनोद म्हणजेच आत्ताची कॉमेडी असंच झालंय. हो. याकडे तुम्ही कसे बघता? नाही, कारण मी याकडे बघणं म्हणजे हा जो काय प्रकार आहे ना, हा मुळात ही कॉमेडी नाहीच आहे. की कॉमेडीच्या नावावरती दुसऱ्याची टिंगल करणं किंवा त्याला कसं आपण म्हणजे त्याचं अपमान करता येईल आपल्याला किंवा असं काही प्रकार सुरू आहेत. तुम्ही कोणाच्या तरी आई वडिलांबद्दल काहीतरी बोलणं हे आक्षेपार्हच आहे. तुम्ही म्हणजे बॅनच करायला पाहिजे किंवा त्याला पुढे असे काही शोज त्याला प्लॅटफॉर्मच उपलब्ध करून दिला नाही पाहिजे. कमरेखालचे विनोद म्हणजे ह्याच्या आधी आता आपण जे काही चित्रपट पाहिले पिळगावकरांचे किंवा कोठारेंचे वगैरे, त्याच्यामध्ये कधी कुठे काय कमरेखालचे विनोद होते. बरे दादा कोंडकेंचे सुद्धा होते, पण एवढ्या खाली नव्हते. म्हणजे डबल मिनिंगचे असायची, पण ते आपण बघायचो आवडीने. त्याच्यामध्ये काय, पण हे जर तुम्ही डायरेक्ट जर करत असाल किंवा आपल्याकडे अजून काही शोज सुरू आहेत, मी त्यांची नावं घेत नाहीत, तर रियालिटी शो किंवा असे काही शो चालू आहेत, तर त्याच्यामध्ये सुद्धा जे करतात की तुमच्याकडे तर मटेरियलच नाही हसवायला, मग कमरेखालचे विनोदाकडे जाते. कारण तुमच्याकडे तुम्ही तिरका विचार करणार किती करणार तिरका विचार. त्याला काहीतरी तुम्हाला सुरुवात केल्यानंतर त्याला काहीतरी शेवट पाहिजे ना, ते थांबतच नाही. मग परत वेगळ्या फरकाने तुम्ही तेच करताय. तर ते कुठेतरी हा विनोदाचा जो प्रकार, निखळ मनोरंजन पाहिजे तर लोक येतात, लोक बघतात निखळ म्हणून. तुम्ही तेवढी तुमची कॅपॅसिटी ठेवा ना. तुम्हाला एकदा सुचणंच बंद झालं की मग तुम्ही काहीतरी इकडचं तिकडचं घालून बोलणार. आता तुम्ही जे काय म्हणाला ते रायना ना कोण, त्याच्याकडे काही मटेरियलच नाही. मग काय होतं की मग कोणावर तरी ताशेरे ओढायची, कोणाबद्दल तरी काहीतरी बोलायचं आणि प्रसिद्धी मिळवण्याचा जो काय आहे ना, किंवा चर्चेत राहणार ना. आता तो गेले 4-5 दिवस पेपरमध्ये येतोय. तर हा जो आहे ना, हा आसुरी आनंद आहे. ह्याच्यात त्यांना मला नाही वाटत काय वाईट वाटलं असेल. कारण हे लोकांना निर्लज्ज लोक आहेत, ही भंपक लोक आहेत मी तर म्हणेन. तर ह्यांचा प्लॅटफॉर्मच मुळात बंद केला पाहिजे. ह्या लोकांना म्हणजे पूर्वी कसं होतं की 10वीला जर कॉपी करताना पकडलं तर त्याला 3 वर्ष परीक्षेला बसता येणार नाही. तर तसं ह्याला ना शो त्यांचे बंद केले पाहिजे. जिथे करतील ना शो तिथे त्यांनी बॅन करायचे. ते तुम्ही कुठेतरी थांबवलं पाहिजे. तुम्ही कोणाच्या वैयक्तिक आयुष्यावरती बोलायचं तुम्हाला काही अधिकार नाही, किंवा कोणाच्या तरी उंचीवर बोलणं किंवा कोणाच्या तरी जाडीवर बोलणं. तर आपण चांगले मित्र असू, बोलतो, आपण फ्रेंडली एक्सेप्ट करतो, तर ते ठीक आहे. पण तुम्ही जेव्हा 4 लोकांमध्ये जेव्हा त्याचा अपमान करता ना, तेव्हा ते कुठेतरी त्याच्या मनाला पण हर्ट होतं ना. त्यामुळे तुम्ही पण कुठे थांबायचं ते पण कळलं पाहिजे. जर नसेल विषय सुचत तर नका बोलू ना. पण तुम्ही अगदी एवढ्या पातळी सोडून जर तुम्ही करत असाल तर ते वाईट आहे. मग असे शोज तुम्ही करताच कामा नाही मुळातच. आता भाडीपा बिडीपामध्ये वगैरे बघ, पण तिथे भाडीपामध्ये पण चांगले स्टँडअप कॉमेडी खूप चांगले आहेत. मी बघतो ते आवडीने बघतो. किंवा माझे 2 मित्र पण त्याच्यात काम करतात. म्हणजे तो सुनील राया अभ्यंकर म्हणून काय तुम्ही बघत असाल, तो आमच्या मुंबईवाडीत पण होता. असे काही लोक आहेत ती जेन्युइन कॉमेडी, ती त्यांच्याकडे ते आहे, कला आहे की लोकांना कसं हसवायचं किंवा कसं. लोक हसले नाही, जरी स्मिता असते जरी केलं, असं काय नाही नॉट हा खळखळून हसलं पाहिजे वगैरे. त्या पद्धतीने तुम्ही कंटेंट द्या ना, लोकांना सांगा ना. बऱ्याच गोष्टी असतात आजूबाजूला घडतात, त्याच्यासाठी तुम्ही पातळी सोडून बोलणं आणि मग काहीतरी हसवण्याचा केविलवाणा प्रयत्न करणं हे चुकीचंच आहे ना. पण अड्ड्याच्या शेवटाला येताना एक सेगमेंट आहे ज्याचं नाव आहे बोलून तर बघ. सो आम्ही प्रत्येक कलाकाराला एक संधी देतो की स्वतःशी बोलण्याची, स्वतःला एक सल्ला देण्याची. तर आज गणेश सर स्वतःला काय सल्ला देतील किंवा त्यांना म्हणजे काय सांगतील स्वतःला? आरशात बघून बोलू का? हे बघ गणेश, चांगला नट आहेसच तू, पण आयुष्यात चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर. लोकांशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न कर. कधीच कोणाला फसवू नकोस. जे तुझ्या वाट्याला येईल त्या आनंदाने स्वीकार.
तुला नसेल जमत तर लगेच नाही म्हणायला शिक. आणि आहे काम मिळतंय म्हणून घेऊ नकोस. चांगल्या चांगल्या गोष्टी कर, तडजोड करू नकोस आयुष्यात आणि कधीच कोणाला फसवू नकोस. थँक्यू सो मच सर, इथे आलात आणि खूप गप्पा मारल्या. म्हणजे बिहाइंड द कॅमेरा खूप गप्पा झाल्या ज्या आम्ही या अड्ड्यावर नाही दाखवू शकत. पण खरंच खूप थँक्यू. तुम्हाला कसा वाटला हा अड्डा? खूपच छान आहे, खूपच छान. म्हणजे तुम्ही ना हे तर तुम्ही म्हणताय की माझ्यापासून सुरुवात केली, पण असे अनेक कलाकार आहेत, खूप आहेत की ज्यांच्यावरती आता माझ्यावरती अन्याय वगैरे झाला असं मी काही म्हणणार नाही. ह्याला बघ कुठेतरी ना आपण स्वतःहून पण जबाबदार असतो, पण ते मान्य नाही करत आपण. काही काही गोष्टी असतात. आता बघा नोकरी करता करता मला काही काही गोष्टीची अपॉर्च्युनिटी ते पण ती मी नाही करू शकत पूर्ण, पण मला नोकरी पण करायची आहे. आता मला बऱ्याच ॲक्टर लोकांनी सांगितलं, माझे जे चांगले चांगले मित्र आहेत, जयवंत वाडकर असतील किंवा राजन तामाणे असतील किंवा संदीप पाठक असेल किंवा अजून कोण कोण, त्याला नोकरी सोडणं इतकं चांगलं काम करतो, सगळीकडे तू दिसतोयस, ॲडमध्ये दिसतोयस, सिरियलमध्ये दिसतोय, नाटकात पण तुझं चालू आहे आणि फिल्ममध्ये, मग तू कशाला नोकरी करतोय? मी म्हटलं नाही बाबा, नोकरी आहे म्हणून मी हे सगळं करू शकतोय. त्यामुळे मला म्हटलं, आणि ह्याच्यामध्ये काय हे नाही ना की बाबा माझं पुढे जाऊन काय चांगलं होईल, मी, कारण आपल्याला आपले लिमिटेशन्स माहिती आहेत. त्यामुळे आपण एका लिमिटच्या बाहेर जाऊन नाही उडी मारू शकत. उद्या मी नोकरी, त्यामुळे मी ते सगळं सांभाळूनच सगळं करतोय. सर, जाता जाता इतकी नाटकं केली, नाटकातून करिअरला सुरुवात केली, पण त्या नाटकासाठी जर आत्ता काही करायचं असेल किंवा एक गोष्ट करायची राहिली तर काय कराल? नाटकासाठी म्हणजे ते प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सचं जे तुम्हाला मी बोललो, ते काय ना, आम्ही आविष्कारमध्ये जेव्हा काम करायचो ना, तर त्यावेळेला सतत दिग्गज कलाकारांची कामं बघत बघत, म्हणजे मग कधीतरी म्युझिक ऑपरेट कर, कधीतरी फळ्या लाव, पडदे लाव. अरे आपल्याला कधी संधी मिळणार हे काम करायची? तेव्हा आम्ही नवखेच कलाकार ना, तेव्हा मग आम्ही हे करत असताना आमचं का चालू असायचं, काहीतरी कविता पाठ कर, हे कर, ते कर. तेव्हा आम्ही 2-3 जण म्हणालो, अरे चेतन दातार तेव्हा आमचा गुरुमित्र. म्हटलं अरे असं आहे तर आपण प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स म्हणून नावाचा प्रकार करूया का? म्हणजे तर तुम्हाला नाटक जेव्हा सुरू असतं ना, त्याचं नाटक साधारण 7:30ला सुरू होणार, पण लोक 7 वाजल्यापासून येतात, 6:45 वाजल्यापासून येतात, तिथे रेंगाळतात थिएटरच्या आजूबाजूला. तर त्यांच्यासाठी काहीतरी करमणूक करता येईल का, असा आपण एखादा प्रकार केला तर किती मजा येईल. मग त्यात आपणच, म्हणजे आमच्यातले जे काही मित्र, आम्ही आमचं पाठ, तू बघ, म्हणजे तुला जर ते आवडलं तर ते ठेव, नाही तर सांग की दुसरी कथा घ्या किंवा हे, किंवा असे काहीतरी विषय घ्यायचे, किंवा एखादी कविता असेल तर ती एखादी कविता परफॉर्म करायची 3घांनी मिळून, 4घांनी मिळून. तर ते आम्ही सगळे त्यांनी ते आमच्याकडनं 15-20 दिवस पडताळणी केली की हा बघूया, तर तुम्हाला हा खूप चांगला प्रकार होऊ शकतो. आणि मग ते आम्ही करायला लागलो. पहिला आम्ही सुरुवात केली आविष्कारच्या नाट्य महोत्सवात. म्हणजे वेगवेगळी नाटकं असायची. त्याच्या आधी लोक 7चा नाटक आहे ना, तर मग लोक 6:30 वाजल्यापासून जायचे. तिथे पटांगण होतं, त्या पटांगणावरती असं बॉक्स सेट लावायचो, काही नाही, नेपथ्य नाही, काय नाही, फक्त आपली कला सादर करायची. मग ते तुमच्या डिक्शनमधनं असेल, तुमच्या बॉडी लँग्वेजमधनं असेल, किंवा अजून काही असेल, किंवा काहीतरी वेगवेगळे कपडे घालून काहीतरी प्रकार, असा तो आवडला आणि तो वर्क झाला. आणि मग चेतन दातारनी म्हणाला की खूप छान होतंय. तो बोलतो माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे इंडियन व्हल्चर नावाची, आणि आता आपल्याकडे गिधाडची जी आहेत पक्षी, आता म्हणजे नामशेषच झालेत, तर त्यांच्यावरती आपल्याला काय करता आलं तर बघूया. तर ते 35 मिनिटाची एक सोलोलुकी होती. त्यात मी आणि माझे 2 मित्र होते, ते डान्सर होते, आणि मी ते, आणि आम्हाला जसे गिधाडाचं आम्हाला सगळं असं मेकअप केला होता, आणि वाजवणारे 2 जण होते, एक झांज आणि त्याचा तो आम्ही परफॉर्म करायचो तिथे. आणि असे समोर सगळे लोक बसलेत की त्यामुळे ना लोक कंटाळायची नाही. आणि ते झालं की लगेच पहिली बेल व्हायची, आमचं परफॉर्मन्स संपलं की सगळे लोक आतमध्ये जायचे. त्यामुळे बऱ्याच लोकांनी ते ॲप्रिशिएट केले. त्या महोत्सवाला, पृथ्वी थिएटरच्या महोत्सवाला शशी कपूर, संजना कपूर, नादिरा बब्बर, दिनेश ठाकूर, अशी बरीच लोकं असायची थिएटरवाली तिकडची. आणि मग ते म्हणाले अरे हे मस्त आहे, मग आमचा महोत्सव असेल तेव्हा यांना बोलवा. आणि ते वर्क झालं.
आणि आविष्कारमध्ये ऍक्च्युली ती कशी अकॅडमिक संस्था आहे, तिथे आम्हाला कोणाला पैसे मिळत नाहीत. पण मग काकडे काका म्हणून तिथे आमचे हे होते, अध्यक्ष होते, तर ते मेन सगळं बघायचे. ते म्हणाले ही पोरं खूप मेहनत करत आहेत, तर ह्याचे जे काही येतील ना ते तुमच्यामध्ये वाटून घ्या. आणि मग त्याचे आम्हाला तेव्हा 100 रुपये वगैरे मिळायचे. आणि चेतन दातर मग खुश व्हायला, मग ते झालं. मग अरे पुढच्या वर्षासाठी काय वेगळं आहे, मग असं ते सुरू झालं. तर आता ते कुठेतरी बंद झालंय. तर नवीन जी येणारी जी मुलं आहेत ना ती म्हणणार आमच्याकडे काहीच नाही, आम्हाला कधी संधी मिळणार, आम्हाला कधी संधी मिळणार. तर ती संधी आहे ना आपण निर्माण करायला लागते. संधी तुमच्याकडे चालून नाही येणार. मी करेन, मग मी करतोय, मग मी वर्कशॉप केलाय, तर त्याला काही अर्थ नसतो. मी वर्कशॉप, तुम्ही सातत्यपूर्ण काय करताय ते महत्वाचं आहे. तर ते तुम्ही करत राहा, अपसूक येतं काम तुमच्याकडे. आणि आम्ही प्लॅटफॉर्म परफॉर्मन्स करत असल्यामुळे अरे अमुक बघ हे गणेश माई करते, त्याला विचार ना, त्यांनी हे केलं होतं. मग असे काही मला 2-4 कामं मिळाली. त्याच्यातून मला काही छोट्या छोट्या फिल्ममध्ये कामं मिळाली मला. तर असं मिळतात, म्हणजे लोक येतात, नंबर घेऊन जातात आपला. तर ती संधी आहे ना आपणच निर्माण करायची. त्यामुळे ते आमच्या ते डोक्यात सुरू झालं. मग त्यामुळे आम्हाला तुम्हाला नाटकात घे, नाटकातली लोक नंतर बोलायला लागले मी नाटकात नाही, मग मी प्लॅटफॉर्म परफॉर्म करतो. असं ते बिझी राहायचं. तर आताच्या नवीन मुलांना ना माझं तेच सांगणं, जी येणारी जी नवीन पिढी आहे ना, तर तुम्ही ना ते रील बिल करत राहण्यापेक्षा ना काहीतरी असं वेगवेगळ्या गोष्टी काढा, स्वतः तयार करा, लिहा आणि ते शूट करून ते तुम्ही युट्यूबला वगैरे टाकून तसं काहीतरी करा. आणि स्वतःला आजमवता येतं ना आपल्याला, किंवा माझी काय, मी काय लेवलला का. आणि मग जाऊन तुमच्या ऑडिशन द्या. आता तर इतकं सोपं झालं. आता तुम्हाला पूर्वीसारखं फोटोचे अल्बम घेऊन पण फिरण्याची गरज नाही. इतकं तुमच्या हातात आहे. ईमेल करायचे, फक्त तुम्हाला फोटो ईमेल करायचे, तुम्हाला सगळ्या लिंक मिळतात. कास्टिंग एजन्सीज आयते असतात, तिकडे जाऊन त्यांच्याप्रमाणे जाऊन तुम्ही ऑडिशन, आता जायची पण गरज नाही, तुम्हाला घरातून द्यायची ऑडिशन. झालात सिलेक्ट, ते फोन येतो तुम्हाला. फक्त काय पैसे बिसे भरून कुठे काही करू नका जनरली, कोणाला म्हणजे पैशाला बळी पडू नका, एवढं मी जाऊ. कारण बरेच लोक फसतात. आणि वर्कशॉप पण तुम्ही जर करत असाल तर ते चांगल्या लोकांचे वर्कशॉप करा. म्हणजे उदाहरणार्थ वामन केंद्रे सारखे ते जेन्युइन शिकवतात तुम्हाला. अभिनय काय आहे ना, ते थिएटर काय आहे ना, हे सगळं शिकवतात तुम्हाला. बाकीचे ना सगळे गल्लाबरू आहेत, ते फक्त पैसे कमवतात, तुम्हाला काही कामं देत नाहीत. आणि ती कामं कोणीच देत नाही. तो एखादं दुसरा काम देणार, पण तुमची कामं आहेत ना तुम्हालाच शोधावी लागतात, किंवा ती तुम्हाला म्हणजे आपल्याला तयार करावं लागतं तिथपर्यंत जायला. तर त्याच्यात वेळ जातो जरा, पण म्हणजे पेशन्स तर पाहिजेत. तुमच्या पेशन्स जर नसतील तर मग काय घाई करून हे चांगलं काम करा. म्हणजे राहाल तर तुम्ही मग लॉंग लाईफला ना, लंबी रेस का घडव म्हणून आपलं चालू आहे. पण फार छान सांगितलं. म्हणजे जे नवीन कलाकार ज्यांना या क्षेत्रात काम करायचंय ते जेव्हा हा इंटरव्ह्यू बघतील तेव्हा ही आयडिया त्यांना येईल, आणि कदाचित ही आयडिया पुढच्या काही महिन्यात किंवा वर्षात अंमलात येईल. हो, ती यायला पाहिजे. उलट मी तर म्हणेन की म्हणजे मला जर का अप्रोच झाला तर मी त्यांना मदत पण करायला तयार आहे. म्हणजे माझ्याकडे त्या आयडियाज आहेत की आम्ही ज्या आविष्कारमध्ये काही ज्या गोष्टी करायचो ना, म्हणजे आम्ही आविष्कारमधले 4 तास जायचो ना, कधीच वाया नाही घालवले आम्ही. गेलो की तिथे वाचन कर, म्हणजे वाचन म्हणजे नुसतं पुस्तकं घेऊन वाचायचो नाही, तर ती मोठ्याने वाच. म्हणजे कधी कविता आहे, ती कवितेला चाल लावून बोल. म्हणजे नुसतीच मी वाचली कविता असं नाही व्हायचं, म्हणजे स्वस्त नाही बसायचं. मग ती चल ही कविता मला आवडली, मी उद्या जरा 10 जण बसा इथे, मी ती कविता पाठ करतो, तुमच्यासमोर बोलतो. असं ते सगळं आम्ही करायचो. मग त्याच्यात आपला पण कॉन्फिडन्स वाढतो ना. अगदीच. आणि खरंच एक वेगळे गणेश सर आम्हाला आज अनुभवायला आणि ऐकायला मिळाले. थँक्यू सो मच. इथे आलात म्हणून इट्स मज्जाकडून एक छोटीशी गिफ्ट आहे तुम्हाला. अरे बापरे, अरे थँक्यू सो मच, इतका वेळ दिलात आणि आलात. थँक्यू. तर तुम्हाला हा अड्डा कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता माझ्या संपूर्ण टीम सोबत घेते तुमचा निरोप. बाय बाय.
मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.